केंद्रीय मंत्री रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय आदरणीय श्री नितीनजी गडकरी यांचं आगमन इथे झालेलं आहे। ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वरांच्या पावन नगरीत आपलं सहर्ष स्वागत। त्याबरोबरच सोलापूरचे पालकमंत्री माननीय नामदार श्री दत्तात्रय भरणे यांची देखील उपस्थिती आपल्याला लाभतीये। सोलापूरचे खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी, माढ्याचे खासदार माननीय श्री रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचंही स्वागत। यासह व्यासपीठावर विराजमान सर्व सन्माननीय अतिथी, आमदार, खासदार, विविध पक्षांचे पदाधिकारी, आमंत्रित, निमंत्रित आणि हा दिव्य सोहळा डोळ्यात साठवण्यासाठी जमलेल्या सर्व सोलापूरवासियांचं, सर्व बंधू भगिनींचं या भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळ्यात मी रसिका भट सहर्ष स्वागत करते। काश्मीर पासून कन्याकुमारीपर्यंत वेगाने रस्ते विकास साधणाऱ्या नितीनजी गडकरी यांच्या कामाचा आणि नावाचा डंका त्रिभुवनात गाजतोय। दळणवळणाची उत्तम सुविधा हीच सुजलाम सुफलाम देशाची खरी व्याख्या आहे। आज भौगोलिक, ऐतिहासिक आणि औद्योगिक महत्त्व लाभलेली आपली सोलापूर नगरी दळणवळणाच्या दृष्टीनेही अगदी परिपूर्ण होतीये। या परिपूर्णतेत भर टाकत 164 कोटी किंमतीच्या 42 किलोमीटर लांबीच्या 6 महामार्ग प्रकल्पाचं भूमिपूजन आणि 8017 कोटी किंमतीच्या 250 किलोमीटर लांबीच्या 4 महामार्ग प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा लोकप्रिय आणि आदरणीय केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते आज पार पडणार आहे। पुन्हा एकदा सर्व मान्यवरांचं व्यासपीठावर आणि या सोलापूर नगरीत सहर्ष स्वागत। या कार्यक्रमाची सुरुवात अर्थातच आपण करणार आहोत आपल्या हिंदू संस्कृतीप्रमाणे दीप प्रज्वलन करून। त्यामुळे मी सर्व मान्यवरांना विनंती करते की कृपया त्यांनी दीप प्रज्वलनासाठी यावं आणि दीप प्रज्वलन करून या कार्यक्रमाची सुरुवात करावी। माननीय नितीनजी गडकरी आणि सर्व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून आपण या कार्यक्रमाची सुरुवात करत आहोत। सकारात्मक ऊर्जेचं स्तोत्र असणारे नितीनजी गडकरी यांच्यामधील ही सकारात्मक ऊर्जा या दिव्याच्या प्रकाशातून, किरणांमधून आपल्या सर्वांच्या मनामनात निर्माण होऊ देत। नितीनजी गडकरी यांनी हा जो विकासाचा दीप गावोगावी आणि शहरोशहरी प्रज्वलित केलेला आहे तो सदैव असाच तेवत राहू देत, अशीच प्रार्थना आपण त्या दिव्या दीपोत्काराकडे करूयात। धन्यवाद। सर्व मान्यवरांना मी पुन्हा एकदा आसनस्थ होण्याची विनंती करते। दीप प्रज्वलन करून आपण या सोहळ्याची आता सुरुवात करत आहोत। पुन्हा एकदा सर्व मान्यवरांचं आणि उपस्थित सर्व बंधू भगिनींचं मनपूर्वक स्वागत। राष्ट्राचा विकास हा त्या राष्ट्रामधील एकमेकांना जोडणाऱ्या रस्त्यांवरती अवलंबून असतो आणि म्हणूनच पायवाटांचं रूपांतर रस्त्यामध्ये आणि रस्त्यांचं रूपांतर महामार्गामध्ये होणं ही सध्या काळाची गरज आहे। म्हणूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात की संपत्ती से रोड नहीं बनते, रोड से संपत्ती बनती है। आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आणि कुशल नेतृत्वाखाली राज्यातील महत्त्वाचं शहर असलेल्या सोलापूर आणि जिल्ह्याच्या विकासाला रस्ते महामार्गाची जोड देऊन प्रगतीच्या दिशेने पुढे नेणारे भारताचे रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीनजी गडकरी यांनी संपूर्ण भारतभर रस्त्याचं अक्षरशः जाळं निर्माण केलंय। आणि म्हणूनच या विकासाच्या महामेरूच्या हस्ते आज 6 प्रकल्पांचा भूमिपूजन सोहळा आणि 4 प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा इथे पार पडणार आहे। आणि म्हणूनच या खास कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले केंद्रीय मंत्री रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय माननीय श्री नितीनजी गडकरी यांना सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात यावं अशी मी विनंती करते। चीफ जनरल मॅनेजर मुंबई श्री अंशुमली श्रीवास्तव यांना कृपया त्यांनी माननीय नितीनजी गडकरी यांना सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सत्कार करावा। जोरदार टाळ्यांच्या कडकडाटात आपण स्वागत करूयात माननीय नितीनजी गडकरी यांचं। यानंतर राज्यमंत्री सार्वजनिक बांधकाम, मृदा व जलसंधारण, वने, दुग्ध व्यवसाय आणि मत्स्य व्यवसाय तथा सोलापूरचे पालकमंत्री माननीय श्री दत्तात्रय भरणे यांचा देखील आपण इथे सत्कार संपन्न करत आहोत। मी चीफ इंजिनियर माननीय संतोष शेलार यांना विनंती करते त्यांनी हा सत्कार संपन्न करावा। धन्यवाद। खूप खूप स्वागत।
यानंतर वन आणि अन्न नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण आणि जिल्हा प्रभारी मंत्री विजयपुरा माननीय नामदार श्री उमेश कट्टी यांचं स्वागत करण्याची मी माननीय श्री संजय कदम डेप्युटी जनरल मॅनेजर PDPIU पुणे यांना विनंती करते. यांची आज उपस्थिती आपल्याला लाभलेली नाहीये. यानंतर श्री रमेश जिगाजिंजी लोकसभा सदस्य विजयपुरा यांचा सत्कार आपण इथे संपन्न करणार आहोत. श्री विघ्नेश्वरन राव डेप्युटी जनरल मॅनेजर हेड F&A RO मुंबई. यानंतर माननीय जयसिद्धेश्वर महास्वामीजी खासदार सोलापूर लोकसभा सदस्य यांचा सत्कार आपण इथे संपन्न करूयात. माननीय सुहास चिटणीस जनरल मॅनेजर PDPIU सोलापूर यांच्या हस्ते हा सत्कार संपन्न होत आहे. खूप खूप स्वागत आपलं. यानंतर माननीय श्री रणजित सिंह नाईक निंबाळकर माढ्याचे खासदार लोकसभा सदस्य माढा यांचा सत्कार आपण इथे संपन्न करूयात. मी माननीय सुहास चिटणीस जनरल मॅनेजर ऑफ PDPIU सोलापूर यांना विनंती करते. मनपूर्वक स्वागत. यानंतर सोलापूरचे पालकमंत्री माननीय दत्तात्रय भरणे यांचा देखील सत्कार आपण इथे संपन्न करणार आहोत. धन्यवाद. यानंतर आपल्या सोलापूरचे आमदार माननीय सुभाष देशमुख यांचा सत्कार आपण इथे संपन्न करूयात. माननीय सुभाष देशमुख यांचा सत्कार इथे संपन्न होतोय. यानंतर सोलापूरचे आमदार माननीय विजय कुमार देशमुख यांचा देखील सत्कार आपण इथे संपन्न करूयात. विजापूरचे MLA माननीय यत्नाळ सर यांचा सत्कार इथे संपन्न करूयात. माननीय राम सातपुते माळशिरस यांचा सत्कार इथे संपन्न करूयात. माननीय समाधान अवताडे यांचा देखील सत्कार आपण इथे संपन्न करणार आहोत. रणजित सिंह मोहिते पाटील यांची देखील उपस्थिती आपल्याला लाभलेली आहे. त्यांचाही सत्कार आपण इथे संपन्न करूयात. त्यानंतर अक्कलकोटचे आमदार माननीय सचिन कल्याण शेट्टी हे देखील इथे उपस्थित आहेत. त्यांचाही सत्कार आपण इथे संपन्न करूयात. माननीय बबनदादा शिंदे यांची देखील उपस्थिती आपल्याला लाभलेली आहे. यांचाही सत्कार मी करण्याची विनंती करते. पुन्हा एकदा उपस्थित सर्व मान्यवरांचं सहर्ष स्वागत. माननीय मकरंद देशपांडे यांचाही सत्कार संपन्न करण्याची मी अधिकाऱ्यांना विनंती करते. माननीय मकरंद देशपांडे. व्यासपीठावरील सर्वांचे सत्कार आपण इथे केलेले आहेत आणि पुन्हा एकदा आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत. त्याबरोबरच सर्व अधिकारी पदाधिकारी सर्व आमदार खासदार आणि उपस्थित सर्व मान्यवरांचं सहर्ष स्वागत. यानंतर आपण वळणार आहोत ते आपल्या अधिकारी वर्गाकडे. बरं का, रस्ते निर्माण करणं हे काही साधी सोपी आणि एकट्या दुकट्याचं काम नाहीये. हे आपण सगळेजण जाणतो. फिर वो किसी के शहर से किसी और के शहर में जाने का रास्ता हो या किसी के दिल से किसी के दिल तक जाने का रास्ता हो, वो बनाने वाले को दिन रात जूझना ही पड़ता है. आणि म्हणूनच या रस्ते बांधणीसाठी कष्ट करून आपला घाम गाळणारे असोत वा गडकरीजींच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण टीमला एकत्रित घेऊन नेतृत्व करणारे असोत, अशा सर्व नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया याच्या संपूर्ण ऑफिसर्सच्या पाठीवर एक शाबासकीची थाप म्हणून आज त्यांना लाडकं नेतृत्व असणाऱ्या अर्थात नितीनजी गडकरी यांच्या हस्ते कौतुकाचं प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे.
या सर्व अधिकाऱ्यांना आपण इथे प्रातिनिधिक स्वरूपात खरं तर सन्मानित करण्यात आहोत, कारण की हे अधिकारी भरपूर आहेत आणि अनेक अधिकाऱ्यांचे हात लागून हे रस्ते विकास झालेला आहे आपल्या संपूर्ण शहरामध्ये, देशामध्ये. मात्र त्यातील काही प्रातिनिधिक सत्कार आपण आज इथे संपन्न करूयात. त्यासाठी मी चीफ जनरल मॅनेजर NHAI HQ न्यू दिल्ली श्री आशिष आसाटे यांना विनंती करते त्यांनी हा सत्कार स्वीकारावा. यानंतर श्री राजीव सिंग चीफ जनरल मॅनेजर हे उपस्थित आहेत का? श्री NK जैन डेप्युटी जनरल मॅनेजर, श्री अंशुमली श्रीवास्तव चीफ जनरल मॅनेजर यांनी हा सत्कार स्वीकारावा. प्रातिनिधिक स्वरूपात आपण हे सत्कार त्यांना देत आहोत. माननीय श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते सन्मान चिन्ह आपण त्यांना देणार आहोत. श्री अंशुमली श्रीवास्तव यांनी हा सत्कार स्वीकारावा. धन्यवाद. यानंतर श्री सुहास चिटणीस जनरल मॅनेजर PD PIU सोलापूर यांना मी आमंत्रित करते. माननीय नितीनजी गडकरी यांच्या हस्ते आपण हा सत्कार स्वीकारावा. माननीय सुहास चिटणीस. यानंतर श्री संजय कदम यांनी श्री नितीनजी गडकरी यांच्याकडून हा सत्कार स्वीकारावा. संजय कदम डेप्युटी जनरल मॅनेजर PD PIU पुणे. संजय कदम डेप्युटी जनरल मॅनेजर PD PIU पुणे. या सर्व अधिकाऱ्यांचा प्रातिनिधिक स्वरूपात सत्कार आपण इथे केलेला आहे. धन्यवाद. पुन्हा एकदा मी सर्व मान्यवरांना स्थानापन्न होण्याची विनंती करते आणि आपण कार्यक्रमाच्या मुख्य प्रवाहाकडे वळूयात. या कार्यक्रमाची प्रस्तावना करण्यासाठी श्री अंशुमली श्रीवास्तव NHAI चे चीफ जनरल मॅनेजर मुंबई यांना मी प्रस्तावना करण्यासाठी इथे आमंत्रित करते. कृपया कार्यक्रमाची प्रस्तावना करावी. मैं अंशुमाली श्रीवास्तव, रीजनल ऑफिसर NHAI सड़क परिवहन एवं राजमार्ग मंत्रालय की तरफ से व्यासपीठ पर उपस्थित माननीय श्री गडकरी साहब, मंत्री सड़क परिवहन एवं राजमार्ग मंत्रालय, माननीय पालक मंत्री, माननीय राज्य सरकार के मंत्रीगण, माननीय सांसदगण, माननीय खासदारगण, जिला प्रशासन, पुलिस, मीडिया और तथा उपस्थित जनसमूह का आज के 6 परियोजनाओं के भूमि पूजन तथा 4 परियोजनाओं के उद्घाटन के शुभ अवसर पर आप सभी का तहे दिल से स्वागत करता हूं. धन्यवाद. जय हिंद. धन्यवाद सर. आपण सर्वजण जाणतो की सोलापूर हे औद्योगिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचं शहर आहे. सोलापुरी चादरी, बेडशीट्स, हँडलूम्स, पॉवरलूम्स आणि विडी कारखाने यासाठी सोलापूर आता सर्वदूर प्रसिद्ध झालेलं आहे. त्याचबरोबर सोलापूर हे महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या बॉर्डरवरील शहर असल्यामुळे या दोन्ही राज्यांना जोडणारा महत्त्वाचा दुवा आहे. सोलापूरमध्ये तयार होणारे कापड आणि विविध पिकं हे महाराष्ट्रासह कर्नाटकातही मोठ्या प्रमाणावर ट्रान्सपोर्ट केली जातात. त्याबरोबरच अक्कलकोट, पंढरपूर, तुळजापूर यामुळे सोलापूरला धार्मिक महत्त्वही मोठ्या प्रमाणात प्राप्त झालंय. सोलापूर हे आज तीर्थक्षेत्र म्हणून ओळखलं जातं. सोलापूरला लागून असलेलं विजयपुरा याचं देखील ऐतिहासिक महत्त्व आहे. गोलघुमट आणि विजयपुरापासून जवळ असलेल्या ऐहोळे, बदामी, पट्टदकल आणि विविध प्राचीन शहरांमुळे विजयपुरा हे पर्यटन केंद्र बनलंय. त्यामुळे भविष्यातील औद्योगिक पर्यटकीय विकासाच्या दृष्टीनं भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाअंतर्गत बनवण्यात आलेल्या 4 महामार्गाचं लोकार्पण इथं होणार आहे. त्याचबरोबर 6 महामार्गांचं प्रकल्पाचं भूमिपूजन देखील आज इथे होणार आहे. त्यासाठीची जी ऑडिओ व्हिडिओ फिल्म आपल्याला पाहायला मिळणार आहे ती आपण आता पाहूयात. 4 महामार्गाचं लोकार्पण आणि 6 महामार्गांचं भूमिपूजन यासाठी बनवण्यात आलेली खास ऑडिओ व्हिडिओ फिल्म आपल्याला इथे पाहायला मिळणार आहे. सर्व मान्यवरांच्या हस्ते रिमोटचं बटन दाबून याचं उद्घाटन करण्यात येते. जोरदार टाळ्या आपण यासाठी वाजवूयात आणि फिल्म इथे सुरू करण्यात आली आहे. सर्वांचं लक्ष स्क्रीनकडे. महाराष्ट्र राज्य के दक्षिण पूर्व छोर में बसा जिला, ये महाराष्ट्र में कपास मिलों और बिजली करघों के लिए एक प्रमुख केंद्र रहा है. सोलापुर जिले में स्थित सिद्धेश्वर मंदिर, अक्कलकोट, पंढरपुर आदि दर्शनीय स्थल प्रसिद्ध हैं.
ये जिला महाराष्ट्र के अनार उत्पादन का लगभग 85% उत्पादन करता है। यहाँ का अनार घरेलू के साथ साथ अंतर्राष्ट्रीय बाजार में भी ग्राहकों को अपनी तरफ आकर्षित कर रहा है। माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी के सफल नेतृत्व में और केंद्रीय सड़क परिवहन एवं राजमार्ग मंत्री श्री नितिन गडकरी जी के कार्यकुशल मार्गदर्शन में अनेक सड़क परियोजनाओं के चलते क्षेत्र के विकास में लगातार वृद्धि हो रही है। भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण ने सोलापुर से विजयपुर इस 4 लेन हाईवे की 1 लेन का 25 किलोमीटर का हिस्सा केवल 18 घंटों में तैयार कर एक विश्व रिकॉर्ड स्थापित किया है, जो तमाम सोलापुर वासियों के लिए गर्व की बात है। अच्छी सड़कें विकास का पैमाना होती हैं। सोलापुर जिले के समन्वित विकास के लिए आज केंद्रीय मंत्री श्री नितिन गडकरी जी के कर कमलों द्वारा 42 किलोमीटर लंबी तथा 164 करोड़ रुपए के निवेश मूल्य वाली परियोजनाओं का भूमि पूजन तथा 250 किलोमीटर लंबी तथा 8017 करोड़ रुपए के निवेश मूल्य वाली परियोजनाओं का राष्ट्र के प्रति समर्पण होने जा रहा है। भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण द्वारा परिचालित लोकार्पण की जाने वाली परियोजनाएं इस प्रकार हैं। राष्ट्रीय राजमार्ग क्रमांक 150E पर अक्कलकोट से सोलापुर सेक्शन का 4 लेनकरण, जिसमें 7 फ्लाईओवर, 9 अंडरपास तथा 1 बड़े पुल का निर्माण का कार्य शामिल है। 39 किलोमीटर लंबे इस परियोजना का निवेश मूल्य 1515.15 करोड़ रुपए है। राष्ट्रीय राजमार्ग क्रमांक 166 पर वाटम्बरी से मंगलवेढ़ा पैकेज 3 सेक्शन का 4 लेनकरण, जिसमें 20 अंडरपास, 2 बड़े पुल तथा 1 रेल पुल के निर्माण का कार्य भी है। 45.6 किलोमीटर लंबे इस परियोजना का निवेश मूल्य 2250.17 करोड़ रुपए है। इसी राष्ट्रीय राजमार्ग क्रमांक 166 पर मंगलवेढ़ा से सोलापुर पैकेज 4 सेक्शन का 4 लेन का कार्य, जिसमें 17 अंडरपास तथा 3 बड़े पुलों का निर्मिती कार्य शामिल है। कुल 55.80 किलोमीटर लंबी इस परियोजना का निवेश मूल्य 2272.54 करोड़ रुपए है। राष्ट्रीय राजमार्ग क्रमांक 52 सोलापुर से विजयपुर सड़क का 4 लेनकरण, जिसमें 6 फ्लाईओवर, 26 अंडरपास, 4 बड़े पुल, 2 रेल पुल का निर्माण शामिल है। 109.075 किलोमीटर लंबी इस परियोजना का निवेश मूल्य 1979.44 करोड़ रुपए है। भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण द्वारा परिचालित 44.26 करोड़ रुपए निवेश मूल्य की परियोजना का केंद्रीय मंत्री श्री नितिन गडकरी जी आज भूमि पूजन करेंगे। इसमें राष्ट्रीय राजमार्ग क्रमांक 65 पुणे सोलापुर पर आढ़ेगांव जंक्शन तथा मोहोल जंक्शन पर 2 भूयारी मार्ग के निर्मिती का कार्य शामिल है। इसी के साथ राष्ट्रीय राजमार्ग विभाग द्वारा परिचालित अन्य परियोजनाओं का भी आज मंत्री जी के हाथों भूमि पूजन होगा। वे इस प्रकार हैं। राष्ट्रीय राजमार्ग क्रमांक 52 पर 0.62 किलोमीटर पर 3.95 करोड़ रुपए लागत मूल्य के ब्रिज का निर्माण तथा सोलापुर शहर से नेशनल हाईवे 52 बाईपास को जोड़ने वाली 3.39 किलोमीटर सड़क का 4 लेनकरण, जिसका निवेश मूल्य 29.12 करोड़ रुपए है। राष्ट्रीय राजमार्ग क्रमांक 65 पुणे सोलापुर हैदराबाद सड़क के 246.750 किलोमीटर पर जमखंडी में छोटे पुलिया का निर्माण, जिसका निवेश मूल्य 2.68 करोड़ रुपए है। राष्ट्रीय राजमार्ग क्रमांक 465 मोहोल, कुरुल, कामती, कनबस, आचेगांव, वलसंग, धोत्री, मुस्ती, तांदुलवाड़ी इस 26.61 किलोमीटर लंबी सड़क का 2 लेन करना, जिसका निवेश मूल्य 54.07 करोड़ रुपए है। राष्ट्रीय राजमार्ग क्रमांक 52 सोलापुर विजयपुर इस 10 किलोमीटर लंबी 4 लेन सड़क का सुदृढ़ीकरण करना, जिसका निवेश मूल्य 29.64 करोड़ रुपए है। माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में केंद्रीय सड़क परिवहन एवं राजमार्ग मंत्री श्री नितिन गडकरी जी के मंत्रालय द्वारा परिचालित इन परियोजनाओं से आवाजाही में सुविधा होगी और दुर्घटनाओं की संभावना घटेगी। क्षेत्र को देश के मुख्य प्रवाह में लाने में सक्षम ये परियोजनाएं सोलापुर वासियों के जीवन में खुशहाली प्रदान कर देश को अधिक विकसित करने में मददगार साबित होंगी। धन्यवाद।
आत्ताच माननीय नितीनजी गडकरी यांच्या हस्ते रिमोटचं बटन दाबून 4 महामार्गांचा लोकार्पण सोहळा इथे पार पडलेला आहे आणि यानंतर जसं सोलापूरचे विविध विकास करण्यात आलेले आहेत त्यामधला अत्यंत महत्त्वाचा विकास अर्थात तलावाचं खोलीकरण करून पाण्याचा साठा देखील वाढवण्यात आलेला आहे आणि याविषयीचा माहितीपट देखील आपल्याला इथे पाहायला मिळेल. भारत के गांवों में बनी तालाबों से एक इतिहास जुड़ा है, एक किंवदंती जोड़ी गई है. ऐसी ही एक छोटी सी बात राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण द्वारा सोलापुर जिले में स्थापित छोटी तालाबों से जुड़ी है. इन छोटी और बड़ी तालाबों को अलग अलग राज्यों में अलग अलग नाम है. जहां उन्हें जोहड़ जोहाड़ी कहा जाता है, जहां उन्हें चाईघरा, तिघरा, कावड़ कहा जाता है. कहीं उसे ताल और कहीं उसे पुष्करणी, दिग्गी कहा जाता है. महाराष्ट्र में इसे छोटी भंडारण झील या गांव का तालाब कहा जाता है. तो इस प्रस्तुति में हम आपको सोलापुर जिले में राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण द्वारा प्रचलित कार्य में एक नए दृष्टिकोण के साथ बनाए गए छोटे और बड़े भंडारण तालाबों के बारे में एक छोटी सी कहानी बता रहे हैं. सोलापुर जिला सूखा प्रवण जिला है. यदि 1 या 2 साल तक बारिश नहीं हुई तो लोगों के लिए जीवित रहना मुश्किल हो जाएगा. इसीलिए इस क्षेत्र के किसान आज पानी की एक एक बूंद का महत्व और मूल्य जानते हैं. इसीलिए यह विकास गाथा और राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण द्वारा स्थापित यह नया विजन आज बहुत महत्वपूर्ण है. परिवहन किसी भी देश की जीवन रेखा है और सड़क क्षेत्र का आर्थिक विकास में प्रमुख योगदान है. भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण NHAI के अनुसार भारतीय सड़क नेटवर्क 33 लाख किलोमीटर है. सड़क परिवहन एवं राजमार्ग मंत्री श्रीयुत नितिन जी गडकरी के विजन से सोलापुर जिले में करोड़ों रुपयों के राजमार्ग कार्य जोरों पर चालू है. राजमार्गों को 4 लेन बनाने से परिवहन आसान हो गया है और दुर्घटनाओं की संख्या में भारी कमी आई है. सड़कों का कार्य लगभग पूरा हो चुका है. वर्ष 2016-17 के बीच सोलापुर जिले में पानी की भारी किल्लत को देखते हुए माननीय मंत्री श्रीयुत नितिन जी गडकरी ने एक विशेष योजना का उपयोग कर सोलापुर जिले में पानी की कमी की समस्या का समाधान किया है, जिससे सोलापुर जिले की पानी की किल्लत काफी दूर हो चुकी है. इससे सोलापुर जिले को बहुत बड़ा वरदान प्राप्त हुआ है. इससे सोलापुर जिले में कृषि क्षेत्र को बहुत लाभ हुआ है. इसीलिए बहुत से किसानों ने इसी कारण सोलापुर जिले के कृषि क्षेत्र के किसानों को और गांवों को काफी फायदा हुआ है. बहुत ही कम समय में अपनी उपज को बड़े शहरों के बाजारों में भेजना शुरू कर दिया है. राजमार्ग कार्य के लिए मुरुम की खुदाई के लिए मौजूदा जलाशयों को गहरा किया जाए, ऐसा आदेश सड़क परिवहन एवं राजमार्ग मंत्रालय के 31 अगस्त 2017 के परिपत्र के अनुसार जारी किया गया था. देश भर में राष्ट्रीय राजमार्गों का एक नेटवर्क बनाने के लिए आवश्यक मौजूदा जलाशयों को गहरा करने का निर्णय लिया गया था. इस महत्वपूर्ण निर्णय से देश के सूखाग्रस्त भागों को बहुत लाभ हुआ है. भूजल स्तर बढ़ गया है और क्षेत्र में कुओं का पूर्णतः भरण हुआ है. हजारों हेक्टेयर भूमि सिंचाई के दायरे में आ गई है. सोलापुर जिले में सोलापुर अक्कलकोट, सोलापुर सांगली, सोलापुर विजयपुर परियोजनाओं पर 5,570 करोड़ रुपए खर्च होंगे. इन सड़कों के निर्माण के लिए आवश्यक मुरुम के लिए मौजूदा 77 जलाशयों को गहरा किया गया है. इन सभी 77 जलाशय की मूल जल संग्रहण क्षमता 978 TCM यानी 1000 क्यूबिक मीटर्स थी. 77 जलाशय क्षेत्र में खुदाई से अब इन जलाशय की जल संग्रहण क्षमता
6,478 TCM बन गई है। इससे 73 गांवों को लाभ हुआ है। इससे 2 जलापूर्ति योजनाओं को लाभ मिला है, जिससे 747 कुएं पुनर्भरण हो चुके हैं और 561 हेक्टेरियर क्षेत्र सिंचाई के दायरे में आ गया है। इस शानदार प्रदर्शन की एक झलक श्री स्वामी समर्थ अक्कलकोट शहर को जोड़ने वाले सोलापुर अक्कलकोट राष्ट्रीय राजमार्ग संख्या नंबर 150E। इस सड़क की लंबाई 39 किलोमीटर है। इस हाईवे के निर्माण के दौरान 17 जगहों पर जलाशय को गहरा किया गया है। इससे हसापुर, कोंधाड़ी, करजाड़, वड़संग, लिंबी चिंचोड़ी, कुंभारी सहित 28 गांवों को लाभ हुआ है। परिणाम स्वरूप पहले जलाशय की जल संग्रहण क्षमता 261 TCM थी, पर इन 17 स्थानों पर उत्खनन से अब जल संग्रहण क्षमता बढ़कर 1741 TCM हो चुकी है। 142 कुएं पुनर्भरण हो चुके हैं और 128 हेक्टेरियर क्षेत्र को सिंचाई का लाभ हुआ है। सोलापुर सांगली राष्ट्रीय राजमार्ग संख्या 166, जिसकी लंबाई 153 किलोमीटर है। इस हाईवे को विकसित करते समय 35 जलाशयों को गहरा किया गया है। पहले जल संग्रहण की क्षमता 673 TCM थी। अब इन 35 स्थानों पर उत्खनन से जल संग्रहण क्षमता बढ़कर 4,421 TCM हो गई है। इस राजमार्ग पर मोहोड़, उत्तर सोलापुर, मंगलवेढ़ा और सांगोला तालुका के 45 प्रमुख गांवों सहित 2 जलपूर्ति योजनाओं को लाभ हुआ है, जैसे कचरेवाड़ी, पाटकुल, तेलसांगवी, डोंगरगांव, मरवड़े, कुरूल, कोरवली, तिरहे, चिंचोड़ी, सांगोला, बुरलेवाड़ी, पुजारवाड़ी, कमलापुर, वसूद, वाटंबरे, चांदोलेवाड़ी, अकोले, आंधळगाव, खुपसुंगी, मंगलवेढ़ा, आकतपूर, अनकढळ, आंधळगाव, निजामपुर, जकापुर, जाधववाड़ी, लंगरपेट, घोरपड़ी, रायवड़ी, दुधेबावी, कूची, बोरगांव आदि गांवों को इससे फायदा हुआ है। इसके परिणाम स्वरूप 265 कुओं का पुनर्भरण हो चुका है और 222 हेक्टेरियर भूमि क्षेत्र को सिंचाई का लाभ हुआ है। सोलापुर विजयपुर राष्ट्रीय राजमार्ग संख्या 52, जिसकी लंबाई 109 किलोमीटर है। इस जगह की मूल भंडारण क्षमता 43 TCM थी, पर इन 7 स्थानों पर उत्खनन से अब जल संग्रहण क्षमता 316 TCM हुई है। इस जलाशय के इस कार्य से जहां 340 कुएं पुनर्भरण हुए हैं, वहीं इस पानी से 211 हेक्टेरियर क्षेत्र में सिंचाई का लाभ हुआ है। भारत सरकार के साथ साथ हमारे माननीय परिवहन मंत्री श्रीयुत नितिन जी गडकरी एवं सोलापुर के पूर्व जिला कलेक्टर श्रीयुत राजेंद्र जी भोसले और सोलापुर जिले के वर्तमान कलेक्टर श्रीयुत मिलिंद जी शंभरकर और उनकी टीम तथा NHAI के परियोजना निर्देशक श्रीयुत संजय कदम और उनकी टीम एवं सलाहकारों और ठेकेदारों की ओर के साथ परियोजना को सफल बनाने के लिए अथक प्रयास किए गए हैं। हम यह भी मानते हैं कि धन्यवाद। विकासाच्या दृष्टीने हा प्रकल्प म्हणजे सोलापूरच्या शिरपेशात आणखी एक मानाचा तुरा आहे असं म्हटलं तरी चालेल आणि अर्थातच अशी विकासाची पुंजी सोलापूरच्या पदरात सतत पडत राहणारच आहे, अर्थात आपले लाडके नेते माननीय नितीनजी गडकरी यांच्यामुळेच। आत्ताच आपण भूमिपूजन केलेलं आहे, त्याबरोबरच लोकार्पण सोहळा देखील संपन्न केलेला आहे। भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण या अंतर्गत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 65 पुणे सोलापूर महामार्गावर आडेगाव जंक्शन येथे भुयारी मार्ग बांधणे, त्यानंतर राष्ट्रीय महामार्ग सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 52 सोलापूर विजयपुरा किलोमीटरमध्ये एक छोटा पूल बांधणे, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 52 मध्ये सोलापूर विजयपुरा येथे चौपदरीकरण करणे, या पद्धतीचे अनेक भूमिपूजन आज इथे पार पडलेले आहेत। त्याबरोबरच 4 राष्ट्रीय महामार्गांचा लोकार्पण देखील आज इथे सोहळा संपन्न झालेला आहे। यानंतर आपल्या सोलापूरचे अत्यंत लाडके आमदार आणि दक्षिण सोलापूरचे
दक्षिण सोलापूरचा विकास ज्यांनी केलेला आहे, समस्त सोलापूरवर ज्यांचं अतिशय प्रेम आहे, असे आपले लाडके आमदार माननीय सुभाष बापू देशमुख यांना मी आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी इथे आमंत्रित करते. माननीय श्री सुभाष देशमुख. आजच्या कार्यक्रमासाठी काही रस्त्याचे भूमिपूजन सुरुवात आणि काही रस्त्याचं लोकार्पण सोहळा या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले ज्यांचं अत्यंत प्रेम या सोलापूर जिल्ह्यावरती आहे, सोलापूर जिल्ह्यातल्या प्रत्येक नागरिकाच्या हृदयात ज्यांचं स्थान आहे आणि संपूर्ण देशभरात त्यांचं कार्य, हे सर्व डोळ्यांनी पाहणारे आमचे आदरणीय नेते नितीनजी गडकरी साहेब, या जिल्ह्याचे पालकमंत्री भरणे मामा, उपस्थित सर्व खासदार, आमदार, सर्व लोकप्रतिनिधी, उपस्थित सर्व अधिकारीगण, या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले या परिसरातील, या सोलापूर जिल्ह्यातील नागरिक बंधू भगिनी, पत्रकार मित्रांनो, आज मी आपल्या सर्वांच्या वतीनं सोलापूर जिल्हा, विशेष करून एक मतदारसंघाचा प्रतिनिधी म्हणून, एक सेवक म्हणून मी सर्व मान्यवरांचं मी मनापासून आभार मानतो. आम्हाला ही संधी या मतदारसंघामध्ये सेवा करण्याची दिलेली आहे आणि या ठिकाणी आपण आल्यामुळं आमच्या या मतदारसंघामध्ये, या सोलापूर जिल्ह्यामध्ये परिवर्तन होऊ शकतं आहे. त्यासाठी आपल्या सर्वांचं या सोलापूर जिल्ह्याच्या वतीने मी मनापासून आभार मानतो. माननीय गडकरी साहेबांनी पदभार ज्यावेळेस 2014ला घेतला, 2014ला पहिल्यांदा माझ्या माहितीनुसार ज्यावेळेस 2014ला पदभार घेतला, त्यावेळेस सोलापूर औरंगाबाद रस्त्याचं भूमिपूजन सुरुवात ही 2014ला आदरणीय पंतप्रधान मोदी साहेब आणि साहेबांच्या हस्ते उपस्थित केली आणि 5 वर्षामध्ये, जे कधी आम्हाला माहिती नाही, 5 वर्षामध्ये 300 किलोमीटर रस्ते पूर्ण होऊ शकतात, आम्ही कधी ऐकलं नाही, पाहिलं नाही. आणि हे करत असताना रस्त्याची गुणवत्ता सुद्धा एवढी दर्जेदार होईल असं कधीही पाहिलेलं नव्हतं. परंतु ते खरं पहिल्यांदा तर आम्हाला स्वप्नात आहोत का खरंच आम्ही काय, बऱ्याच वेळा चिमटी घेऊन बघावं लागायचं. रस्ते ज्या ज्यावेळेस जाईल त्याच्यापेक्षा प्रगती खूप मोठी आणि गुणवत्ता खूप चांगली. आणि ते 2014ला भूमिपूजन केलेलं, लोकार्पण सोहळा 2019ला केला. म्हणजे 5 वर्षामध्ये जवळपास सोलापूर ते औरंगाबादपर्यंतचा 300 किलोमीटरचा रस्ता या निमित्तानं सुरुवात झालेली होती. याचबरोबर सोलापूर सांगली असेल, सोलापूर सांगलीचा रस्ता सुद्धा गेल्या अनेक वर्षापूर्वी, म्हणजे राष्ट्रीय महामार्ग आम्हाला सोलापूरला सर्वात जास्त या जिल्ह्यावरती आपलं प्रेम आहे, गडकरी साहेबांचं प्रचंड प्रेम आहे. मग सोलापूर सांगली रस्त्याचा असेल, आकडेवारी मी सांगणार नाही कारण आता आपण सर्व आकडेवारी वाचलेली आहे. सोलापूर सांगली रस्ता आहे, सोलापूर विजापूर रस्ता आहे. सोलापूर विजापुराचा 1 दिवसाचा 18 किलोमीटर रस्ता करून उच्चांक केला आहे, गिनीज बुकामध्ये नाव नोंदवलेलं आहे. हे कधीच माहिती नाही. ज्यावेळेस मला आठवतंय माननीय गडकरी साहेब राज्याचे बांधकाम मंत्री होते, आमचा सोलापूर अकलूज पंढरपूर रस्त्यावरती एक छोट्या पुलाचं काम होतं. 35 दिवसामध्ये एक पुलाचं काम करून त्यावेळेस सुद्धा उच्चांक केलेला होता. आणि आज सुद्धा आपल्या सोलापूर विजापूर रस्त्याचा उच्चांक केलेला आहे. याचबरोबर आता सोलापूर अक्कलकोट गाणगापूर रस्ता असेल, सोलापूर हैदराबाद रस्ता असेल, हे सर्व रस्ते राष्ट्रीय महामार्ग करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि बऱ्यापैकी आता हस्तांतर करतायत. लोकार्पण सोहळा सुद्धा होत आहेत. अनेक रस्ते आता आपल्या वाहतुकीसाठी सुलभ होत आहेत. याचबरोबर नव्यानं जे आता सुरत चेन्नई रस्ता सुद्धा नव्यानं आपण स्वप्न पाहतोय. खरं म्हणजे नाविन्यपूर्ण काम करण्यात साहेबांची हातोटी आहे. खरं म्हणजे तेच काम करण्यापेक्षा ह्याच्यात हटके काम करायचं कसं बघितलं पाहिजे. एका दगडात 2 पक्षी मारण्याचं कौशल्य सुद्धा साहेबांच्यात. आज आत्ता आपण पाहिलं, रस्ते करायचे, रस्त्यासाठी मुरुम पाहिजेला आहे, माती पाहिजेला आहे. आणि मग रस्त्याच्या लागणारा मुरुम
हा कुठल्या तर तलावातून काढला तर त्या तलावामध्ये साठवण क्षमता, पाण्याची साठवण क्षमता वाढते. पाणी त्या तलावात वाढलं की पाझरानं आमच्या विहिरीची पाण्याची पातळी सुद्धा वाढते. म्हणजे इकडे रस्ता दळणवळण पण चांगलं होतंय, तिकडे शेतकऱ्यांच्यासाठी आपल्या सर्व नागरिकांसाठी पाणी साठवून त्याचा उपयोग सुद्धा नागरिकांसाठी यामध्ये चांगला होऊ शकतो. हे खरोखरच कौतुकास्पद आहे. एक नाविन्यपूर्ण, म्हणजे साहेब नेहमी तेच कामं करण्यापेक्षा एक नाविन्यपूर्ण काम करण्याचं कौशल्य आदरणीय साहेबांच्याकडे खरोखरच. या जिल्ह्यात पंढरपूर आहे, जवळच गाणगापूर आहे. साहेब आज गाणगापूरला दर्शनाला चाललेले आहेत, अक्कलकोटच्या स्वामी समर्थाचं दर्शन घेत आहेत. तुळजापूर बाजूलाच आहे. हे जे तीर्थक्षेत्र आहेत, माझी या निमित्ताने विनंती आहे, साहेब सर्व तीर्थक्षेत्र जोडलेले आहेत, पण माझी विनंती आपल्याला अशी राहणार आहे, तीर्थक्षेत्र जोडत असताना हे जर गोल आपण जसं वळण रस्ते, शहराला वळण रस्ते दिलेत, पंढरपूरला आलेला व्यक्ती हा विजापूरला आला पाहिजे, विजापूरला आलेला व्यक्ती स्वामी समर्थाच्या दर्शनाला आणि गाणगापूरच्या दर्शनाला गेला पाहिजे, अक्कलकोटच्या स्वामी समर्थाच्या दर्शन घेतल्यानंतर तो तुळजापूरला गेला पाहिजे, तुळजापूरला गेल्यानंतर तो भगवंताच्या बार्शीच्या मंदिरामध्ये गेला पाहिजे. असं गोल राऊंड तीर्थक्षेत्राचं जर केलं तर मला असं वाटतं की आमचा जिल्हा हा धार्मिक पर्यटन व्हायला मदत होऊ शकते आणि त्याच्या निमित्ताने एक रोजगार वाढायला सुद्धा, आणि त्यातले बऱ्यापैकी 50-60% रस्ते आपण पूर्ण केलेले आहेत. आणि मला खात्री आहे आपल्या जर मनात आलं, आज आपण स्वामी समर्थांच्या दर्शनाला चाललात, गाणगापूरला दत्ताच्या दर्शनाला चाललात, आज नक्की तुमच्या डोक्यात येणार आणि तुम्ही बहुतेक घोषणा सुद्धा करणार, बहुतेक असं करणार, कारण तुमच्याकडे एक नाविन्यपूर्ण कल्पकता खूप चांगली. आणि हे पालखी मार्ग, वारकऱ्यांचे हाल आपण पाहत होतो, पायी चालवत होते, 15-15 दिवस पायी चालवत होते. पण मला असं वाटतं की साहेबांच्या बोलण्यातून एक येत होतं, हा सामान्य माणूस, हा वारकरी आहे, आणि या वारकऱ्याला पायी चालत असताना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये आणि म्हणजे पायी चालण्यासाठी स्वतंत्र मार्ग करून त्यांच्या पायाला दगड सुद्धा साधा टोचू नये, काटा तर लांबच राहिला पण दगड सुद्धा टोचू नये, एवढी व्यवस्था या पालखी मार्गामध्ये केलेलं आहे. आणि जे लोक मागतील पालखी मार्गासाठी, ह्या वारकऱ्यांच्यासाठी, कारण हे सर्व पांडुरंगाचे भक्त आहेत आणि पांडुरंगाचे भक्त म्हणजेच पांडुरंग समजून आपण ह्या सर्व वारकऱ्यांची जी सेवा केलेली आहे ते सुद्धा खरोखरच कौतुकास्पद आहे. असे एक ना अनेक या सोलापूर जिल्ह्याचं बघितलं, आकडेवारी घेण्यापेक्षा एकत्रित आकडेवारी जर सांगितलं, किमान मला वाटत नाही 30,000 कोटीच्या कमी या सोलापूर जिल्ह्याला तुम्ही दिलेला आहे असं मला वाटत नाही. परत एकदा आपलं खूप खूप आभार मानतो. आम्हाला 30,000 कोटी लिहून द्या म्हणलं तर लिहिता येणार नाहीत, आम्हाला एका ह्याच्यात लिहिता येणार, एवढी ताकद तुम्ही आम्हाला सोलापूर जिल्ह्याला. कारण दळणवळणासाठी शेतकऱ्यांना पिकवलेला माल गावातून शेतापर्यंत नेण्याची जी आपली भावना आहे, म्हणजे गावातून तो बाजारपेठेत आला पाहिजे, विद्यार्थी चांगल्या शाळेमध्ये आला पाहिजे, चांगले रस्ते पाहिजे, ग्रामीण भागामध्ये जे रुग्ण आहेत त्या रुग्णाला चांगल्या हॉस्पिटलपर्यंत जायला सेवा झाली पाहिजे. ही ज्यावेळेस सेवा करण्यात येते, हे जे स्वप्न तुमचं आहे ते स्वप्न साकार करण्यासाठी जे अहोरात्र कष्ट करताय आणि विशेष करून आमच्या सोलापूरती आपण खूप मोठं विशेष लक्ष दिलेलं आहे, त्याबद्दल आपलं खूप मनापासून आभार मान. कुणीही काही सांगितलं फक्त ऐकून घेतात, होत असेल तर होय म्हणणार, नाही होत असेल तर काय तुम्हाला राग येऊ, काही होत नाही म्हणून सांगणारे व्यक्तिमत्व आहे खरं म्हणजे. पण कसं बसवायचं हे सुद्धा कौशल्य आहे. एखाद्यानं सांगितलं, समोर म्हणतील ते की माझ्याच्यानं हे होत नाही, माझ्या विभागाचं नाही, पण हळूच कधी तर गेलं तर मला असं वाटतं की ते करायला तयारच असतात. आणि मग ती योजना सगळीकडे कशी साकार करता येईल ह्याचं सुद्धा स्वप्न ते पाहतात. मला आठवतं ज्यावेळेस त्यांनी भूमिपूजनला आपल्याकडे 2016ला आले होते, त्यावेळेस मी विनंती केली होती की सोलापूर सांगली आणि सोलापूर विजापूर रस्त्यावरती 2 नद्या आहेत आमच्या, या दोन्ही नद्यावरती आम्हाला ब्रिज कम बंधारा करायचा आहे. साहेबांनी फक्त ऐकून घेतलं, त्यावेळेस होय वगैरे म्हटलेलं नाही, कारण त्यांच्या स्कोपमध्ये नव्हतं. ही जी निविदा काढलेली होती त्याच्या स्कोपमध्ये नसताना सोलापूर ते विजापूर आणि सांगली ते सोलापूर, भीमा नदी आणि सीना नदीवरती 2 बॅरेजेस, ब्रिज कम बॅरेजेसची मागणी केली होती. सीना नदीवरती तिरेगावाला आणि सीना नदीवरती वडकबाळला आणि भीमा नदीवरती बेगमपूर आणि टाकळीला, असे 4 मागितले. तांत्रिकदृष्ट्या 2 बसले नाहीत कारण ते बंधारे जवळजवळ होते म्हणून, आणि तिरे आणि वडकबाळ बसलेला आहे. तिऱ्याचा स्कोपमध्ये घालायला लावला साहेबांनी अधिकाऱ्याला, अगोदर नव्हता तरी पण स्कोपमध्ये घालायला लावला.
त्याची सर्व तांत्रिक मान्यता झाली आणि त्याला निधी म्हणजे ते आपल्या सुरू केलेलं आहे, त्याचं सुद्धा काम सुरू झालेलं आहे. ते आता यावर्षी काही करून तिरे गावात त्याचं म्हणजे पाणी साठवून आता जे आपल्याला सांगितलेलं पाण्याचं दाखवलं उपाय तिथं सुद्धा होणार आहे. खरं म्हणजे सोलापूर विजापूरचा वडगबाळचा रस्ता ब्रिज कम बंधारा याच्यासाठी निधी नाही, स्कोपमध्ये नाही, परंतु साहेबांनी माझ्यासमोर 2 मीटिंग घेऊन कॉन्ट्रॅक्टरला विनंती केलेली आहे, कॉन्ट्रॅक्टरला आदेश दिलेले आहेत काही करून तुमच्या CSR मधून तो करून द्या. आपल्या स्कोपमध्ये नाही तरी परंतु मला असं वाटतं की वडबळचा ब्रिज कम बंधारा सुद्धा ते केलेला आहे. फक्त टाकळी आणि बेगमपूर काय तो होऊ शकत नाही, कारण खाली आणि वर बंधारे असल्यामुळे त्याच्या मर्यादा पडतात आणि ते सुद्धा मी त्यांच्यातर्फे मी मनापासून आभार मानतो आणि लवकरच वडबळचं सुद्धा करण्यासाठी नक्कीच आपण सर्वजण मिळून प्रयत्न करूया. याचबरोबर बोराम आणि हत्तूर बाब छोटी आहे, पण आम्ही सोलापूरकरांनी मागितलं आम्हाला वळण असते द्या, कारण सोलापूरमध्ये वाहतूक जास्त झालेली आहे आता आणि शहरामधले जड वाहनं जे आहेत ते दुपारच्या वेळेस बंद असतात म्हणजे अडचणीचं होतं. म्हणून सोलापूरकरांनी मागितलं बोरामणी ते केगाव आणि बोरामणी ते हत्तूर हे दोन्ही रस्ते वळण रस्ते मागितले, पण साहेबांनी कुठल्याही प्रकारचा म्हणजे नकार न देता ते सुद्धा बोरामणी केगाव करून दिलेलं आहे. मी खरोखरच मनापासून या निमित्तानं सर्वांचा आभारच मानतो. मी ज्या मतदारसंघातून येतोय मोहोळ कुरुल कामती 13 मैल आणि तांदूळवाडी हा जो राज्यमार्ग होता पुढच्या 50 वर्षामध्ये राष्ट्रीय महामार्ग होत नव्हता पुढच्या 50 वर्षामध्ये. पण साहेबाला विनंती केली की हा असा रस्ता आहे, वाहतूक जास्त आहे, थोडंसं खोटं बोलावं लागतं सुरुवातीला, वाहतूक जास्त आहे कारण आपलं काम व्हायचं म्हणल्यावर काहीतरी गोष्टी सांगाव्या लागतात. वाहतूक जास्त आहे करावं लागतंय साहेब, हा राष्ट्रीय महामार्ग करावं लागतंय. सुरुवातीला मला म्हटले एवढा छोटा रस्ता राष्ट्रीय महामार्ग कसा होणार. मी म्हणलं होत नाही साहेब, पण असं असं दाखवा की जरा म्हणजे राष्ट्रीय महामार्ग पुणे ते सोलापूर, सोलापूर ते हैदराबाद असा बायपास दाखवा किंवा तुमच्या डोक्यातल्या कल्पना लाडवा. आमचं काम आहे, मागतकऱ्याचं काम आहे, मागितलेलं आहे. मग पुढच्या 50 वर्षात राष्ट्रीय महामार्ग होऊ शकत नव्हता, साहेबांनी हा राष्ट्रीय महामार्ग घोषित केला. आता तेवढ्यावर आमचं साहेब पोट भरत नाही. आता राष्ट्रीय महामार्ग झाला परंतु तिथं आता वाहतूक एवढी वाढली आहे, कारण वाहतूकदाराला सुद्धा खरं कळतंय इकडून आलं की आता टोळ नाही, इकडून समोरून आलं की टोळ आहे आणि मग वाहतूकदार सुद्धा आता इकडून व्यवस्था झाली, प्रचंड वाहतूक व्यवस्था झालेली आहे. त्याच्यावरती आता खूप मोठा ताण त्या रस्त्यावरती पडलेला आहे आणि आजची वाहतूक सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात. माझी विनंती आता आपण आमची अवस्था काय झाली, राज्य सरकार म्हणतंय की ते आता राष्ट्रीय महामार्ग आहे, आम्ही खड्ड्याला 1 रुपया सुद्धा द्या, खड्डा भरायला सुद्धा, आणि आपल्याकडे हस्तांतर व्हायला जरा वेळ चाललेला आहे आणि ते हस्तांतर आता झालेलं आहे. पण माझी विनंती आहे की म्हणजे मोहोळ कुरुल कामतीपर्यंत 4 पदरी करावा आणि 13 मैलाच्या पुढं 2 पदरी जरी चांगला करून दिला तर मला असं वाटतं की हे आणखीन सोयीचं होईल आणि मला खात्री आहे ते सुद्धा तुम्ही या निमित्तानं करणारच आहे, त्याच्यात मला कुठे शंका वाटायची काय कारण नाही. खरं स्वाभाविकपणे देव द्यायला आल्यावर घ्यावंच लागतं काहीतरी काय पाहिजे. तर तुम्ही इथं आला यांच्यातर्फे काहीतरी मागावंच लागतंय, कारण मागितल्याशिवाय रडल्याशिवाय आम्हाला आई सुद्धा दूध पाजत नाही, मागितल्याशिवाय तुम्ही देणार नाही ह्याची मला जाण असल्यामुळं मला असं वाटतं की पुढच्या काळामध्ये माझी विनंती आहे, वारकऱ्यावर एवढं प्रेम आहे आपलं आणि एक रस्ता राहिलेला आहे थोडासा, सगळे रस्ते बऱ्यापैकी झालेले. आमच्या या परिसरातून जाणारा जो मार्ग आहे कुरुल आपला सिकंदर टाकळी आणि पंढरपूर असतो, हा मार्ग जर आम्ही तुम्हाला थोडासा राहिला आता तुमच्या दृष्टीने किरकोळ आहे, पण मला असं वाटतं की आमच्या वारकऱ्याच्या दृष्टीने तो अत्यंत महत्त्वाचा आहे, तो सुद्धा आपण या निमित्तानं करून द्यावा. आपल्याला त्या बाबतीतही सांगितलेलं आहे. ज्यावेळेस आपला दौरा पक्का झाला त्यावेळेस मी काय काय गोष्टी कानात सांगितल्या होत्या की साहेब जरा मी तिथं असं मागतो तसं मागतो, तर तुम्ही थोडंसं हो पण नाही आणि नाही पण नाही. पण स्मित हास्य केल्यावर लक्षात आलं की बहुतेक तुमची तयारी आहे मानसिकता द्यायची आणि मग मागत करायला किती मागावंच वाटतं. मला असं वाटतं की सोलापुरात रोजगाराची अत्यंत अडचण आहे. या ठिकाणी शिकत असलेला तरुण हा पुणे मुंबईकडे तो स्थलांतर होतोय.
स्वाभाविकपणे या सोलापूर जिल्ह्याची लोकसंख्येवरती ह्याचा परिणाम आहे. देशभरात सगळी लोकसंख्या वाढत चाललेली आहे, पण या ठिकाणची लोकसंख्या कमी होते. आणि म्हणून या निमित्तानं माझी विनंती आपल्याला राहणार आहे, आपण ड्रायपोर्ट जर सोलापूरला केला तर मला असं वाटतं की आमच्या या ठिकाणी ड्रायपोर्ट केला, राज्य सरकारकडे जमीन आहे, फोडगीलाही जमीन आहे, कुठे कुठे जिथं जमीन असेल माननीय जिल्हाधिकारी या बाबतीत सहकार्य आपल्याला नक्की करतील. आणि त्यांनी जर जमीन आपल्याला दिली तर माझी आपल्याला विनंती आहे तिथे एक ड्रायपोर्ट व्हायला पाहिजे. याच्यापेक्षा आपल्या जी संकल्पना आहे लॉजिस्टिक पार्क करायचं, माझी विनंती आहे तुम्ही कुठलंही करा, लॉजिस्टिक पार्क करा किंवा ड्रायपोर्ट करा. लॉजिस्टिक पार्क केलं तर माझा आग्रह राहील, मंद्रुपला आपण नवीन MIDC केलेली आहे, भूसंपादन राहिलेलं आहे. माझी पालकमंत्री महोदयाला विनंती आहे तिथलं भूसंपादन करताना थोडीशी शेतकऱ्यांची थोडीशी भाव वाढवून मिळावा अशी भावना आहे. मला असं वाटतं की आपण जर हे केलं तर मला असं वाटतं की माननीय गडकरी साहेब तिथं लॉजिस्टिक पार्क सुद्धा करू शकतील. खूप मोठा रोजगाराला या निमित्तानं त्या ठिकाणी संधी मिळणार आहे. फक्त थोडीशी जमिनीचा मोबदला किंचित वाढवून दिला तर ती संधी आम्हाला प्राप्त होऊ शकते. याचबरोबर आपल्याला विनंती राहणार आहे की मोहोळ कुरुल कामते रस्त्याचं जे सांगते विनंती की त्या रस्त्यावरती आता खूप खराब झालेला आहे, त्या ठिकाणी आपण जरा 4 पदरी आणि 2 पदरी करून द्यायची आपल्याला विनंती या निमित्तानं करतोय. याचबरोबर आपल्याला आसरा साहेब आपल्याला दिल्लीत इथे दौरा झाल्यावर विनंती केली ती, आत्ताही आपल्याला विनंती केली. आपण आसरा पुलावरती थांबलेला होता, 30 वर्ष झाले हद्दवाढ भाग होऊन, हद्दवाढ भाग होऊन झाले. रेल्वे ब्रिज आहे आणि रेल्वे ब्रिज उंच आहे आणि आमच्याकडची इकडची ऊसाची वाहतूक मोठ्या प्रमाणात आहे. आणि ट्रॅक्टर जर चालला ऊसाचा घेऊन तर बऱ्याच वेळा तिथं रस्ता ब्लॉक होतो, शाळेचे विद्यार्थी मोठ्या प्रमाणात आणि स्वाभाविकपणे अपघात मोठ्या प्रमाणात होतात. आणि म्हणून माझी नम्र विनंती आहे, हा जो रेल्वे ब्रिज आहे हा कोणत्या तरी योजनात आपल्या बसवा आणि आमच्या सोलापूरकरांना दिलासा देऊन हा रेल्वे ब्रिज जर केला तर मला असं वाटतं की आम्हाला खूप मोठा दिलासा या निमित्तानं मिळणार आहे. याचबरोबर आता आपल्या वाढत चाललेलं आहे सगळीकडे जे आता आपण सुरत चेन्नई करायला लागलेला आहात, ह्या गोष्टी वाढत चालल्या. अनेक राष्ट्रीय महामार्ग वाढत चाललेले आहेत, सर्व राष्ट्रीय महामार्गाची वाहतूक आता या ठिकाणी आलेली आहे. आणि सोलापूर विजापूर रस्ता सुद्धा चांगला झालेला आहे तर तो रस्ता सुद्धा आता बहुतेक त्याची आणखीन रुंदी वाढवावी लागणार असं वाटतंय. याचबरोबर अनेक ठिकाणी रेल्वे गेट आहेत. माझी विनंती आपल्याला रेल्वे गेट बंद करून कोणत्या तरी योजनेमध्ये भुयारी गेट जर आपण करून दिले तर त्या ठिकाणी असलेला आपला जो संकल्पना आहे म्हणजे रेल्वे जाण्यापुरता रस्ता बंद होणं वगैरे असे काही जिल्ह्यामध्ये असू शकतात, त्या ठिकाणी सुद्धा आम्हाला विनंती करतो. रस्ते चांगले होत असताना स्वाभाविकपणे अडथळा नसल्यामुळं, रस्ते चांगले होत असल्यामुळं वाहनाचा वेग मोठ्या प्रमाणात वाढला आणि वेग वाढला की अपघाताचं प्रमाण मोठ्या प्रमाणात. मला असं वाटतं या निमित्तानं आपल्याला विनंती करते, रोलिंग बॅरियरची जी संकल्पना आहे आपली, यामुळं अपघात कमी होतील, अपघातावरती नियंत्रण करता येईल आपल्याला. त्यासाठी ते सुद्धा आपण जरा या निमित्तानं जर आम्हाला करून दिलं तर मला असं वाटतं की या सोलापूरकरावरती खूप मोठे आपल्यावरती उपकार होतील. मला या निमित्तानं अनेक विषय आहेत पण चिठ्ठी आलेली आहे, परत कधी तर मी नक्की सांगतो. या ठिकाणी आलेला आहात, मला खात्री आहे आम्ही सोलापूरकर जे जे मागाल ते ते तुम्ही आम्हाला द्याल ह्याची मला खात्री आहे. आणि परत एकदा आपल्या सर्वांचं, व्यासपीठावरच्या सर्व खासदार आमदारांचं, या मतदारसंघाचा एक प्रतिनिधी म्हणून आपलं परत एकदा आभार मानतो. सर्व पत्रकार असतील, सर्व नागरिक असतील, या सर्वांचं परत एकदा आभार मानतो. आणि अशीच कृपादृष्टी आमच्या या सोलापूर जिल्ह्यावरती आपली राहावी अशी नम्रपणाने विनंती करतो. मला बोलण्याची संधी दिली संयोजक आहे त्याबद्दल आभार, धन्यवाद. धन्यवाद साहेब. तुम्ही सांगितल्याप्रमाणे या तीर्थक्षेत्रांचा विचार करून तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी आणि अर्थातच आपल्या वारकऱ्यांच्या विकासासाठी त्यांच्या सोयीची अशी कल्पक योजना जी मांडली त्याचा विचार गडकरीजी नक्कीच करतील, यात तीळ मात्र शंका नाही. धन्यवाद. यानंतर मी आपले सोलापूरचे आमदार माननीय विजयकुमार देशमुख यांना आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी इथे आमंत्रित करते. माननीय विजयकुमारजी देशमुख. आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेले
केंद्रीय रोड ट्रान्सपोर्ट व हायवे मंत्री आदरणीय नितीनजी गडकरी साहेब, कार्यक्रमाला उपस्थित असलेले सोलापूरचे पालकमंत्री भरणे मामा, मंचावर उपस्थित असलेले सगळे आदरणीय खासदार, आदरणीय आमदार, उपस्थित असलेले सगळे अधिकारी, उपस्थित असलेले सगळे बंधू भगिनींनो, खरं तर मी आजच्या या कार्यक्रमामध्ये 2 मिनिट साहेब बोलणार आहे. तमाम सोलापूर जिल्ह्याच्या वतीनं आपला आभार मानतो प्रथमतः की या सोलापूर जिल्ह्यामध्ये ज्या काही रस्ते हायवे मिळत होते सोलापूरला, त्या गेल्या 5 ते 7 वर्षामध्ये आपण त्याला 4 पदरी करून या सोलापूरच्या शहराच्या विकासामध्ये मोठी भर घातलेली आहे. मी या सोलापूर शहराच्या विकासामध्ये भर घालत असताना मी आपल्याला काही मागण्याही मागणार आहे. आणि ह्या करत असताना साहेब मी सांगू इच्छितो की या सोलापूरमध्ये मी पालकमंत्री असताना गेल्या 5 वर्षामध्ये आपल्याला 2 फ्लायओव्हर मागितले होते सोलापूर शहराच्या वाहतुकीचे कोंडी सोडण्यासाठी. ते आपण ताबडतोब मंजूर केलं, पण काही अडचणीमुळे किंवा काही आमच्या नाकर्त्यामुळे ते काही कामं राहिले गेलं. आज त्या फ्लायओव्हरच्या भूसंपादनासाठी ज्या काही पैसे लागणार आहेत, ज्या राज्य सरकारने त्यावेळी आपले माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी सांगितलं होतं की ते राज्य शासनाकडनं देऊ, पण ते घडलं नाही. सत्ता बदललं, पण 2-2.5 वर्ष झालं वेळ काढूपणा गेलं. पण आज आपल्यासमोर मी प्रस्ताव ठेवतो, आपल्याला मागणी करतो की ते आपण आपल्या खात्यामार्फत केंद्रामार्फत त्या भूसंपादनासाठी पैसे द्यावं आणि या सोलापूर शहरामध्ये ज्या काही वाहतुकीच्या कोंडी आहे त्या कोंडी सोडण्यासाठी आपण मदत करावं. व तसेच आपल्याला साहेब आपल्या सोलापूरपासून पुण्याला सातत्यानं ज्याप्रमाणे रस्ते ज्या 4 पदरी आपण केलेले आहेत, पण या रस्त्यावरनं मराठवाड्यामधनं लातूर असू द्या, उदगीर असू द्या किंवा उस्मानाबाद असू द्या, इथून सगळे गाड्या ह्याच रोडने प्रवास करतात. त्यामुळं आता ह्या 4 पदरीमध्ये फार मोठ्या प्रमाणात ॲक्सिडेंट होतात किंवा अनेक वेळा रस्त्याचा कोंडी होतो. त्यामुळं आपल्याला विनंती करतो की हे रस्ते 6 पदरी करावं आणि जेणेकरून सोलापूरच्या नागरिकांना ज्या पुण्याला मुंबईला जायला सोयीस्कर होईल. साहेब आपलं खरंच कौतुक किती करावं आणि आपलं किती आभार मानावं ह्याला कमीच आहे. या सोलापूर हा तीर्थक्षेत्र मानलं जात आहे. पंढरपूर असू द्या, या तुळजापूर असू द्या किंवा अक्कलकोट असू द्या किंवा या सोलापूरचे आपले सिद्धेश्वर महाराजांची भूमी, या सगळ्या कनेक्टेड तुम्ही आपल्याने 4 पदरी करून दिलं, ज्याने आज आपण बघतो या सोलापूर शहराला ज्या भाविकांची शनिवारी रविवारी सुट्टीच्या दिवशी एवढ्या मोठ्या प्रमाणात असतो की आज प्रत्येक देवळामध्ये रांगा लागलेल्या असतात आणि आपल्याला दर्शन करण्यासाठी आपण त्या सगळ्यांचं ज्या सुखसोयी करून दिल्यात त्याबद्दल आपल्या त्या सगळ्यांचं लोकांना सोलापूरचे खासदार माननीय श्री डॉक्टर जय सिद्धेश्वर महास्वामीजी यांना मी आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी इथे आमंत्रित करते. डॉक्टर श्री जय सिद्धेश्वर महास्वामीजी. आराध्य सदगुरु के दिव्य चरणों में विनम्र अभिवादन करते हुए इस क्षेत्र के योगी कुल चक्रवर्ती शिवयोगी सिद्धराम ऋषि जी के संजीवनी समाधि को भी नतमस्तक होकर सोलापुर इस पवित्र शहर में जिन परियोजनाओं का आज लोकार्पण समारंभ और भूमि पूजन समारंभ हो रहा है, ऐसे शुभ अवसर पर उपस्थित होकर के इन दोनों परियोजनाओं को जिनके करकमलों द्वारा उद्घाटन हुआ, ऐसे भारत सरकार के सड़क परिवहन एवं राजमार्ग केंद्रीय मंत्री, जिनको हम विकास पुरुष भी कह सकते हैं, दूरदृष्टि के पक्का इरादे के वचन के कटिबद्ध विकास पुरुष के नाम से जिनको जाना जाता है, ऐसे सम्माननीय श्री नितिन जी गडकरी जी इस सभा में उपस्थित होकर के मेरे पश्चात फिर भरणे मामा बोलने वाले हैं. मान्यवर श्री दत्तात्रेय भरणे मामा, इस सभा में उपस्थित मान्यवर श्री उमेश कट्टी जी तथा सभी सांसद एवं विधायक, महानुभाव, अधिकारी, पुलिस अधिकारी तथा बैठे हुए सभी
मेरे सज्जन, देवियों, पत्रकार बंधु, आपके सभी के मनोमंदिर में वास किया हुआ उस परमात्मा को भी मेरा नमस्कार स्वीकार हो। कुछ बातें बापू ने छीन ली, कुछ बातें मालक ने छीन ली। दो बातें तो चली गई हैं, जो बातें रह गई हैं उसके बारे में मैं अब बोलने वाला हूं। कहा भी जाता है भगवान जब देता है तो छप्पर फाड़ करके देता है। सर, आज तांता लगी हुई है मांगने वालों की। सभी लोग मांग रहे हैं और मैं भी मांगना चाहता हूं। उसमें मैं सन्यासी हूं, शायद उनसे ज्यादा मेरे पल्ले में ज्यादा पड़ेगा, ऐसे मैं विश्वास करता हूं। जितना कहूं उतना कम है सर। धन्यवाद जितना कहूं उतना कम है। मैं तो समझता हूं सिर्फ सोलापुर जिले में ही नहीं, अपितु कश्मीर से लेकर के कन्याकुमारी तक, कलकत्ता से लेकर के कच्छ तक, आशे तो हिमाचल पर्यंत जो आपने 70 सालों में बनी नहीं वो 7 सालों में आपने करके दिखाया है। इसलिए है मैं इन सोलापुर वासियों की तरफ से, इतना ही नहीं, आप जिन उपक्रमों को आपने 2-3 महीने आपने नींव रखी, उसके बारे में भी उन वारकरियों की तरफ से, आपके तरफ से, सोलापुर वासियों की तरफ से, सोलापुर मंडल के वासियों से मैं आपका हृदयपूर्वक धन्यवाद और साधुवाद प्रकट करना चाहता हूं। सर, कनेक्टिविटी तो आपने बहुत बढ़ाई। रेलवे जाल तो पहले से ही बिछा हुआ था सोलापुर के लिए, बशर्ते रोड का जाल जो है आपने बिछाया है, बहुत ही सराहनीय है, इसमें कोई शंका की बात नहीं है। पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप हो, बीओटी बिल्ट ऑपरेट एंड ट्रांसफर हो। इसके अलावा जब लिंगैक के पंत प्रधान अटल बिहारी वाजपेयी रहे, उस समय पीएमजीएसवाई का संकल्पना है, आप ही का देना है सर। इस तरह के अनगिनत आप जो है सपनों को साकारते हैं, सिर्फ सपनों को दिखाते नहीं है। इसलिए फिर एक बार मैं आपको साधुवाद देना चाहता हूं सर। इसके साथ ही साथ कुछ मांगे मैं भी करना चाहता हूं। सोलापुर पुणा के बारे में मालक ने तो कहा ही है, जो 4 पदरी थी उसको 6 पदरी में परिवर्तन करना है। बापू साहब ने कहा कि सोलापुर से विजयपुर जो जाने वाली रास्ता है, 4 पदरी जो है उसको 6 पदरी करनी है। संभवतः आप निश्चित ही उसका घोषणा करेंगे, मैं जानता हूं। इसके अलावा बापूजी और एक बात छीन ली, वो आसरा पुल का। बहुत बढ़िया सर, आप उसी रास्ते से गुजर करके आए, निश्चित ही आप इसी सभा में उस आसरा पुल का जाहिर करके ही जाएंगे, ऐसे हम सभी लोग विश्वास करते हैं। इसके अलावा सर, अक्कलकोट स्टेशन से शावल, हिल्ली, अंदेवाड़ी, शेषगिरी, ये बहुत दिन पहले जो है इसका सर्वे हुआ है सर। बशर्ते अभी तक उसके ऊपर कोई कार्रवाई नहीं हुई है, उसका कोई जो है इंजाम नहीं बना है। इतना नजदीकी कनेक्टिविटी है, कर्नाटक राज्य को जोड़ने वाला बहुत ही नजदीक है। शायद मैं समझता हूं यह रास्ता यदि बन जाए तो 25 किलोमीटर का अंतर जो है कम हो जाएगा। शायद मैं जिगजनी साहब भी वही पूछने के लिए आए हैं। हम 2 हैं सर, दोनों की बात एक ही है। अक्कलकोट रेल स्टेशन से शावल, हिल्ली, अंदेवाड़ी, शेषगिरी, इसको भी आप निश्चित ही घोषणा करेंगे, ऐसे मैं विश्वास करता हूं सर। अक्कलकोट से जेऊर, करजगी, मंगरूळ, तडवळ, कोरशेगांव 13 मील को जोड़ने वाला और एक रास्ता है सर। बहुत सालों से जो है हम जाते हैं, कोई सिधर गया, उसमें हमको जाना पड़ा, तो सर 28 किलोमीटर का अंतर कम से कम मुझे जाने के लिए 3 घंटा लगता है। इस पर भी आप जो है गौर करेंगे, मैं आशय व्यक्त करता हूं सर।
लॉजिस्टिक की तो बात हो ही गई है। निश्चित आप बहुत ही जो है दूरदृष्टि के पक्का इरादे वाले आप हैं, तो इस पर भी आप गौर करेंगे, इस तरह मैं विश्वास करता हूं। सर, यहां से पलायन करने वालों की, विद्यार्थियों की या नौजवानों की संख्या बहुत ज्यादा बढ़ती जा रही है। कोई नई इंडस्ट्रीज तो आते ही नहीं है, जो भी है वो बंद पड़ रहे हैं। इसलिए सभी लोगों की, क्या आप लोगों की भी इच्छा होगी ही, सोलापुर वासियों की एक इच्छा है कि यथाशीघ्र विमान सेवा भी शुरुआत हो, इस तरह जो है सभी लोगों की इच्छा है। सर, यहां सोलापुर सिटी में जो बस की सुविधा है, महानगर पालिका के द्वारा जो बस की सुविधा दी जाती है, शायद आप कल सरोवर से बापू साहब के घर जब भोजन के लिए गए, मैं समझता हूं सोलापुर में प्रेसिजन द्वारा निर्मित इलेक्ट्रिक बस में ही आपने जो है सफर किया। मैं समझता हूं सर, इसी समय जो है आप सोलापुर वासियों के लिए, सिटी बस के लिए इन इलेक्ट्रॉनिक बस की जो है आप यदि देन देंगे तो बहुत ही जो है बड़ी कृपा होगी, इस तरह मैं समझता हूं। सर, इसके अलावा जो है सभी लोगों ने कहा सोलापुर तो है ही है, तीर्थ क्षेत्र है ही है, इसके अलावा पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण चारों दिशाओं में तीर्थ क्षेत्र है। जैसे आप सभी लोग जानते हैं, पूर्व की दिशा में अक्कलकोट है 40 किलोमीटर, उसी के अलावा यदि आगे जाएंगे तो घाणगापुर है। आज आप दोनों तीर्थ स्थल पर जो है दर्शन के लिए जा रहे हैं। सर, पूर्व पर यदि अक्कलकोट गाणगापुर है तो उत्तर पर तुळजापुर है, पश्चिम पर हत्तर संकुड़ल है, और थोड़ा आगे जाएंगे तो विजयपुर है। सर, जो ऐतिहासिक क्षेत्र है, हत्तर संकुड़ल में तो एक ऐसा शिवलिंग है सर कि 365 शिवलिंगों का एक ही शिवलिंग पर विन्यास किया गया है। उस एक शिवलिंग का यदि दर्शन किया जाए तो लोगों की इतनी श्रद्धा है कि 365 दिनों का एक ही दिन में दर्शन हो जाएगा, इस तरह एक जो है भावना है। आगे थोड़ा जाएंगे तो विजापुर है ही है, इसके अलावा सर थोड़ा दक्षिण में जाएंगे तो हरिद्रा भी है। इस तरह देखा जाए तो सोलापुर से अगल बगल 40 किलोमीटर के अंतर पर बहुत ही ज्यादा से ज्यादा तीर्थ क्षेत्र हैं। मैं समझता हूं सर, मैं 2 बार इसके बारे में सदन में भी बोल चुका हूं, अतः आप सोलापुर को पर्यटन केंद्र यदि घोषित करेंगे तो बहुत ही बड़ी मेहरबानी होगी, इस तरह मैं आपसे चाहता हूं सर। इसके अलावा महाराष्ट्र में कई तीर्थ क्षेत्र के ही हैं, तुळजापुर तो ही है, अगल बगल में भी है। जो मैंने कहा, इन तीर्थ क्षेत्रों को प्रसादम इस व्यवस्था के अंतर आप यदि इन परियोजनाओं को आप घोषित करेंगे या आप विचार करेंगे तो बहुत ही जो है मेहरबानी होगी, इस तरह मैं समझता हूं सर। ज़्यादा क्या कहूं कि भले देर हो बशर्ते सुदूरस्थ जो है हम इस समय यात्रा करने वाले हो गए हैं। अतः जब दूसरी बार गडकरी साहब आएंगे, 2019 में जब आए थे प्रचार के संदर्भ पर, उस समय आपने घोषणा की, महाराज तुमच्या सोबत आता 2 इंजिन जोडले गेलेत, एक केंद्रातला मी आणि राज्यातला देवेंद्र, किती वेगाने तुम्हाला पळवायचं पळवा म्हणून सांगितलं होता। निश्चित बहुत ही शीघ्र से हम तो जाहिर हैं उसमें, और जो है शीघ्र हमको दौड़ने के लिए आप निश्चित ही सहकार करेंगे, यह मैं विश्वास करता हूं। और साथ ही साथ इन सभी परियोजनाओं का, इन सभी जितने भी मैंने कहा, इनका निवेदन जो है आपको मैं सुपुर्द करना चाहता हूं, आप लेंगे और हमें कृतार्थ करेंगे। इन्हीं आशयों के साथ यहाँ के सभी लोगों ने मुझे बोलने के लिए अवकाश प्रदान की, इसलिए मैं साधुवाद व्यक्त करता हूं और आप सभी लोगों का, मंच पर जितने भी लोग हैं उनका भी मैं धन्यवाद प्रस्तुत करता हूं। धन्यवाद। ओम शांती। धन्यवाद महास्वामीजी। विमान सेवेसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यावरती आपण या माध्यमातून प्रकाश टाकला, त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार। याचाही विचार नक्कीच साहेबांमार्फत केला जाईल। यानंतर मी माननीय श्री रमेश जिगजिणजी यांना विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं। कृपया माननीय श्री रमेश जिगजिणजी यांनी थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त करावं।
मुझे ज़्यादा हिंदी और मराठी ज़्यादा नहीं आता है, क्षमा करना। मैं थोड़ा सभी बॉर्डर के लोग हैं, कन्नड़ा तो सबको आता है, मैं कन्नड़ में 2 बात बोल सकता हूँ बस। परम पूज्य ಈ ಊರಿನ ಅಧಿಪತಿ ಸಿದ್ದೇಶ್ವರ ಸ್ವಾಮೀಜಿಯವರ ಚರಣ ಕಮಲಗಳಿಗೆ ವಂದಿಸಿ ಇವತ್ತಿನ ಈ ಸಮಾರಂಭದ ಮುಖ್ಯ ರೂವಾರಿಗಳು, ನಮ್ಮ ನಾಯಕರು, ನನ್ನ ಆತ್ಮೀಯರು ಆಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಸಹೋದರ ಗಡ್ಕರಿ ಅಣ್ಣವರೇ, ಇಲ್ಲಿ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಎಲ್ಲ ಲೋಕಸಭಾ ಸದಸ್ಯರೇ, ವಿಧಾನಸಭೆಯ ಸದಸ್ಯರೇ, ಜಿಲ್ಲಾ ಮಂತ್ರಿಗಳೇ, ಊರಿನ ಪ್ರಮುಖರೇ, ತರುಣ ಮಿತ್ರರೇ, ಪತ್ರಿಕಾ ಬಂಧುಗಳೇ, ಇವತ್ತಿನ ದಿನ ನನಗೂ ಕೂಡ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಅತ್ಯಂತ ಸಂತೋಷದಿಂದ ನಾನು ಭಾಗಿಯಾಗಿದ್ದೇನೆ. ಇವತ್ತಿನ ಲೋಕಾರ್ಪಣೆ ಮಾಡಿರ್ತಕ್ಕಂಥ ಬಿಜಾಪುರ ಮತ್ತು ಸೊಲ್ಲಾಪುರ ರೋಡು ಸುಮಾರು ದಿವಸಗಳಿಂದ ಅದು ನೆನೆಗುದಿಗೆ ಬಿದ್ದಿತ್ತು. ಸಹೋದರ ಗಡ್ಕರಿ ಸಾಹೇಬರು ಮಂತ್ರಿಗಳಿಗೆ ವಿನಂತಿ ಮಾಡ್ಕೊಂಡ ಮೇಲೆ 3 ಸಲ ಅದು ಟೆಂಡರ್ ಕ್ಯಾನ್ಸಲ್ ಆಗಿತ್ತು. ಕಡೆಗೆ ಭಾಳ ವಿನಂತಿ ಮಾಡ್ಕೊಂಡ್ಬಂದ ಮೇಲೆ ಒಬ್ಬ ಬೇರೆದವ್ರಿಗೆ ಕಾಂಟ್ರಾಕ್ಟ್ ಕೊಟ್ಟು ಆ ರೋಡನ್ನು ಭಾಳ ಸುಂದರವಾಗಿ ಆ ರೋಡನ್ನು ಮಾಡಿಸಿದ್ದಾರೆ. ನಿಜವಾಗಿ ನಾನು ಅತ್ಯಂತ ಋಣಿಯಾಗಿದ್ದೇನೆ. ಯಾಕಂದರೆ ನಾನು ಬಿಜಾಪುರ ಜಿಲ್ಲೆಯ ಮುಖ್ಯವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಎಲ್ಲ ರೋಡ್ಗಳು ಕೂಡ ಗಡ್ಕರಿ ಸಾಹೇಬರು ಅಪ್ಗ್ರೇಡ್ ಮಾಡಿ ಅವುಗಳಿಗೆ ಸಾವಿರಾರು ಕೋಟಿ ಹಣವನ್ನು ನಮ್ಮ ಜಿಲ್ಲೆಗೆ ಕೊಟ್ಟದ್ದು ನಮ್ಮ ಜನಗಳ ವತಿಯಿಂದ ಅವರಿಗೆ ಅಭಿನಂದನೆಗಳನ್ನು ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ನಾನು ಹೇಳ್ತಾ, ಈಗ ನಾನು 2 ವಿನಂತಿಗಳನ್ನು ನಾನು ಮಾಡ್ಕೋತೇನೆ. ಇವತ್ತಿನ ಈ ಲೋಕಾರ್ಪಣೆ ಮಾಡಿರ್ತಕ್ಕಂಥ ರೋಡು 4 ವೇ ಲೈನ್ ಏನದ ಅದು 6 ವೇ ಲೈನ್ ಆಗಬೇಕು ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು ನಾನು ಒಂದು ವಿನಂತಿ. 2ನೇದ್ದು, ಈ ಬಾರ್ಡರ್ಲಿಂದ ಅಂದರೆ ಅಕ್ಕಲಕೋಟೆ ಬಾರ್ಡರ್ಲಿಂದ ಬಿಜಾಪುರವರೆಗೂ ರೋಡನ್ನು ಬೇಗ ಅದು ಪ್ರಾರಂಭ ಆಗಬೇಕು ಅಂತಕ್ಕಂಥ ಒಂದು 2 ವಿನಂತಿಯನ್ನು ಮಾಡಿಕೊಂಡು, 3ನೇ ಒಂದು ವಿನಂತಿ ಭಾಳ ದಿವಸಗಳಿಂದ ನಾನು ವಿನಂತಿಯನ್ನು ಮಾಡ್ಕೊಂಡಿದ್ದೀನಿ. ಅದು ಯಾವುದಪ್ಪ ಅಂತಂದರೆ ಲಿಂಗಸೂರು ಶಿರಾಡೋಣ್ ರೋಡನ್ನು ಅಪ್ಗ್ರೇಡ್ ಮಾಡಿ ನ್ಯಾಷನಲ್ ಹೈವೇ ಅಂಥೇಳಿ ಮಾಡಬೇಕು ಅಂಥೇಳಿ ನಾನು ವಿನಂತಿಯನ್ನು ಮಾಡ್ಕೊಂಡೀನಿ. ಅದು ತಾವು ಮಾಡ್ತೀರಿ ಅಂತಕ್ಕಂಥ ವಿಶ್ವಾಸವನ್ನು ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ನಾನು ಹೇಳಿ, ನಾನು ಹಿಂದೆನೂ ಕೂಡ ತಮಗೆ ನಾನು ಕೇಳ್ಕೊಂಡಿದ್ದೀನಿ, ಭೀಮಾ ನದಿಗೆ ಒಂದು ಬ್ಯಾರೇಜನ್ನು ಕಟ್ಟಿಸಿ 2 ರಾಜ್ಯದ 2 ಜಿಲ್ಲೆಯ ಜನರಿಗೆ ಅನುಕೂಲ ಮಾಡಿಕೊಡ್ಬೇಕು ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು ನಾನು ಕೇಳಿದ್ದೀನಿ. ತಾವು ಅದನ್ನು ಮಾಡಿಕೊಡ್ಬೇಕು ಅಂಥೇಳಿ ಮತ್ತೊಂದು ಸಲ ವಿನಂತಿಯನ್ನು ನಾನು ಮಾಡಿಕೊಂಡು, ನಮ್ಮ ಸಿದ್ದೇಶ್ವರ ಸ್ವಾಮೀಜಿಯವರು, ಡಾಕ್ಟರ್ ಸಿದ್ದೇಶ್ವರ ಸ್ವಾಮೀಜಿಯವರು MP ಅವರು ಏನು ವಿನಂತಿ ಮಾಡಿಕೊಂಡಾರ ಅವು ಎಲ್ಲವೂ ಕೂಡ ತಾವು ನನ್ನ ಜಿಲ್ಲೆಗೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಿರ್ತಕ್ಕಂಥ ರೋಡ್ಗಳನ್ನು ಮಾಡಬೇಕು ಅಂಥೇಳಿ ವಿನಂತಿ ಮಾಡಿಕೊಂಡು ತಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ವಂದಿಸಿ ನಾನು 2 ಮಾತು ಮುಗಿಸ್ತೇನೆ. धन्यवाद. माननीय जिगजिनगी साहेबांनी आपल्या बोलीभाषेतून काही मागण्या नक्कीच केलेल्या असतील आणि त्या समजून घेऊन नक्कीच त्यावरती सुद्धा विचार करतील. यानंतर मी माननीय रणजितसिंह नाईक निंबाळकर, खासदार माढा यांना आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी ते आमंत्रित करते. माननीय श्री रणजितसिंह नाईक निंबाळकर. आज या लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने ज्यांच्या शुभ हस्ते आज या रस्त्यांचं लोकार्पण होत आहे ते आपल्या सर्वांचे नेते, देशाचे नेते आदरणीय नितीनजी गडकरी साहेब, उपस्थित सोलापूरचे पालकमंत्री आदरणीय दत्तात्रय भरणे मामा, खासदार श्री जयसिद्धेश्वर स्वामी साहेब, उपस्थित सर्व आमदार, माझे सहकारी, कर्नाटकवरून आलेले माझे संसद मित्र, सर्व NHIचे अधिकारी, साधू संत आले घरात तोच दिवाळी दसरा, ही एक जुनी म्हण होती.
आता त्या म्हणीला जरा थोडं चेंज करून आता अशी झाली की गडकरी साहेब आले जिल्ह्यात आणि तोच दिवाळी दसरा अशा पद्धतीने एक नवीन म्हण या ठिकाणी तयार होणार आहे. गडकरी साहेबांचा विकासाचा दृष्टिकोन संपूर्ण महाराष्ट्राला माहिती, महाराष्ट्रातील सर्व विरोधी पक्ष नेत्यांनाही माहिती आहे आणि त्यांचा झालेला धडाका आज देशात नव्हे तर देशाच्या बाहेर सुद्धा गडकरी साहेबांनी जे नेटवर्क देशाचं उभं केलं ते वर्षानुवर्ष इतिहास त्यांच्या कामाच्या स्वरूपाने उभं राहणार आहे. नुसते रोड येत नाहीत, रोडचं रुंदीकरण होत नाही किंवा हायवे होत नाही. हायवे ज्या ज्या ठिकाणी हायवे जातो त्या ठिकाणी व्यवसाय निर्माण होतात, उद्योग निर्माण होतात, लोकांच्या हाताला काम मिळतं, छोटे मोठे हॉटेल्सपासून मोठ्या मोठ्या इंजिनिअरिंग सारख्या कंपन्या निर्माण होतात. आणि भारताच्या विकासामधलं जर प्रमुख धोरण काय असेल तर प्रमुख धोरण आहे रोडचं नेटवर्क उभा करणं. आज भारताचे जे आपण प्रगतीचा आलेख जो आदरणीय गडकरी साहेबांनी मांडलेला आहे त्याच रोड मॅपवरून देशाला आता पुढे चालण्यासाठी सोयीस्कर होणार आहे. कारण हा इतिहास निर्माण केलेला आहे. हे कुण्या येड्या गाबड्याचं काम नाही की आला रोड निर्माण केला. रोड काय असतो, रोडची प्रत काय असते आणि त्याच्या उच्चांकी दिवसामध्ये ब्रिज निर्माण. महाडचा ब्रिज मध्ये आपण वाचला होतं की टीव्हीवर आपण बघितलं, महाडचा ब्रिज पडला, 100 दिवसामध्ये परत तो रोड ब्रिज कसा निर्माण करायचा, काय करायचं हे शिकण्यासारखं आहे. साहेब आम्ही नवीन मुलं आहेत, खासदार जरी असलो तरी नवीन खासदार आहोत. तुमच्याकडनं कामाची व्याप्ती आणि तुमचा धडाका आम्ही सुद्धा शिकत आहोत की कशा पद्धतीने मार्ग काढतात. तुम्ही नुसते रोडवर मार्ग काढताना आम्ही तुम्हाला बघत नाही, आम्ही तुम्हाला रेल्वे ऊसाच्या प्रश्नावर मार्ग काढताना बघतो, इथेनॉलवर मार्ग काढताना बघतो, शेती धंद्यावर मार्ग काढताना बघतो. आणि नवीन प्रयोग आता मी परवा दिल्लीत आपल्या कार्यक्रमाला होतो, हायड्रोजनची कार आपण देशामध्ये निर्माण केली आणि देशामध्ये आणली आणि आता हा हायड्रोजन शेतीच्या कचऱ्यापासून तयार करण्याचं काम निश्चितपणे आम्ही यापुढे करूया असंही तुम्हाला या ठिकाणी ग्वाही देतो. मला आपण या ठिकाणी बरेच वक्ते या ठिकाणी बोललेले आहेत, मी जास्त वेळ घेणार नाही, पण मला आभार नक्की मानायचे आहेत की सोलापूर सांगली हा सांगोल्यावरून जाणारा रोड हा माझ्या मतदारसंघामधून गेलेला आहे. त्याच्याबद्दल मला तुमचे शतशः आभार मानायचे आहेत. साहेब आज छोट्या 2-4 मागण्यात माझ्या फार आरोपीच्या मागण्यात की कुर्डवाडी जे गाव आहे त्या रेल्वे रुळामुळे फाटक बंद झाल्यामुळे 2 तुकड्यात विभागले गेले. निम्म्या गावाला इकडून तिकडे जायचं झालं तर 4-5 किलोमीटरचा वेढा मारून गावा लागतो. रिक्षावाला 100-200 रुपये चार्ज सर्वसामान्य माणसाला करतो. तर करमाळ्याचा आणि कुर्डवाडीचा विशेष करून रेल्वे ब्रिज होणं गरजेचं आहे. त्याचबरोबर सांगोल्यामध्ये आम्हाला रेल्वे ब्रिज याच पद्धतीने रेल्वे ब्रिज होणं गरजेचं आहे. अकलूज सांगोला रस्त्याची फाईल शेवटच्या टप्प्यात आलेली आहे. साहेब त्याच्याकडेही आपलं लक्ष देणं आपण गरजेचं आहे. टेंभुर्णी अकलूज रस्त्याची अवस्था फारच खराब आहे. तिथं मंजूर झालेल्या केवळ कॉन्ट्रॅक्टरच्या हलगर्जीपणामुळे टेंभुर्णी आणि अकलूज रस्ता आजपर्यंत होऊ शकलेला नाही. मग आदरणीय सिद्धेश्वर स्वामी यांनी मागितले की सोलापूरचा एअरपोर्ट असून त्याला कार्यान्वित एअरपोर्ट करण्यासाठी आपलं लक्ष त्या ठिकाणी मी वेधत आहोत. सोलापूर बायपास सुद्धा या सोलापूर शहराला बायपासची आवश्यकता आहे. त्या बायपास आपण आता नवीन याच्यामध्ये मंजूर केलेला आहे. मी त्याच्याबद्दल आपले शतशः आभार मानतोय. सोलापूर जिल्ह्याकरता मिळून मी आता साहेबांशी बोलत होतो, 60,000 कोटी रुपये मंजूर झालेत. आदरणीय बापूंनी त्या ठिकाणी 30,000 कोटीचा उल्लेख केला, पण साहेबांचं म्हणणं आलं 60,000 कोटी रुपये मी या दिलेत. लवकरच 40,000 कोटीचा पेक्षा आवश्यक असणारा निधी करून सोलापूर 1,00,000 कोटीपेक्षा जास्त निधी साहेबांकडे मिळेल अशी अपेक्षा व्यक्त आपण करूया. सोलापूर हे ज्या सोलापूरमध्ये जे हा जो भगवान विठ्ठलाचा जिल्हा, हा वारकऱ्यांचा जिल्हा, हा स्वामी समर्थांचा जिल्हा आहे आणि या जिल्ह्याला काही कमी पडून देणार नाहीत. आई तुळजाभवानीला जाणारा रस्ता सुद्धा सोलापूरमधून जातोय. या जिल्ह्याला काही कमी पडून देणार नाही असं साहेब आता मला सांगत होते. साहेबांचं प्रेम बघून खरंच या ठिकाणी माझं मन भरून आलं. साहेबांच्या कृपेमुळे फलटण आम्हाला पुणे, फलटण आणि बँगलोर हा 40,000 कोटी रुपयाचा रस्ता आम्हाला त्या ठिकाणी मंजूर झाला आहे. साहेबांचे आभार मानावे तेवढे थोडेत. नगर, बारामती, फलटण आणि सांगली रस्ता मंजूर झाला, त्याचं लोकार्पण पण झालं. साहेबांचे त्याबद्दलही आभार मानावे तेवढे थोडे. सोलापूर, पुणे
हा 6 पदरी हायवे व्हावा अशी सोलापूरच्या जनतेची अपेक्षा आहे. त्या संदर्भात ही मला आपल्याला या ठिकाणी मागणी करायची आहे. आणि साहेब, या कुर्डवाडीच्या आणि सांगोल्याचे जे रेल्वे पूल आहेत याची एक घोषणा होणं माझी सर्वांच्या या सोलापूर जनतेच्या वतीने मी तुम्हाला माझी अपेक्षा आहे. त्याचबरोबर आपल्या विचारातली जी मोठे हायवे ज्याच्या 5 किलोमीटर 6 किलोमीटर सलग लेंथ होणार आहेत तिथं आपण विमान उतरवण्याचा प्रयोग केलेला आहे. तर सोलापूर जिल्ह्यामध्ये आणि सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा अशा पद्धतीचा प्रयोग निश्चितपणे करावा आणि छोटे छोटे विमानतळ त्या ठिकाणी भविष्यात तयार होतील. आणि अशा प्रकारचा महामार्ग ज्या ठिकाणी विमानं उतरू शकतात, इमर्जन्सी लँडिंग होऊ शकतं, अशी जी कल्पना आहे त्या या नवीन होणाऱ्या सोलापूर पुणे महामार्गावर किंवा आता बेंगलोर पुणे महामार्गावर कुठंतरी अशा प्रकारची विमानं सुद्धा उतरली गेली पाहिजेत अशी मी विनंती आपल्या सर्वांच्या वतीने करतो. साहेबांना मनापासून धन्यवाद देतो आणि त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभचिंतना व्यक्त करतो. सगळ्यांच्या वतीने आई तुळजाभवानी, स्वामी समर्थ, भगवान विठ्ठल त्यांच्या पाठीमागे यश कीर्ती उभा करू अशा एक प्रार्थना करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. यानंतर राज्यमंत्री सार्वजनिक बांधकाम, मृद व जलसंधारण, वने, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास आणि मत्स्य व्यवसाय, सामान्य प्रशासन तथा सोलापूरचं अत्यंत लाडकं नेतृत्व, सोलापूरचं पालकत्व स्वीकारलेले आपले पालकमंत्री माननीय श्री दत्तात्रय भरणे यांना मी आपलं मनोगत व्यक्त करण्याची विनंती करते. उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, आज आपल्या सोलापूर जिल्ह्यामधल्या 164 कोटी किमतीच्या 42 किलोमीटर लांबीचा 6 महामार्ग प्रकल्पाचे भूमिपूजन आणि 8,017 कोटी रुपये किमतीच्या 250 किलोमीटरच्या लांबीचा लोकार्पण सोहळा ज्यांच्या शुभ हस्ते आज संपन्न झाला ते या देशाचे नेते, केंद्रीय मंत्री आदरणीय नितीनजी गडकरी साहेब, कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपल्या विभागाचे, आपल्या सोलापूरचे खासदार माननीय डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य स्वामी, कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले रमेशजी जिगजंगी, आपल्या राज्याचे माजी सहकार मंत्री आदरणीय सुभाष बापू देशमुख, विजय मालक देशमुख, आपले खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, बबनदादा शिंदे, रणजितदादा मोहिते, सचिन कल्याण शेट्टी, समाधानदादा अवताडे, राम सातपुते, बसनगौडा पाटील, आपल्या सर्वच आमचे अधिकारी शंभरकरजी, शिवशंकरजी, सीपी, सीओ, एसपी, सर्वच आपल्या विभागाचे सगळे अधिकारी, सर्व पत्रकार, मीडियाचे सगळे प्रतिनिधी, उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, मी पहिल्यांदाच या जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्यानं गडकरी साहेबांनी आपल्या या सोलापूरच्या विकास कामासाठी वेळ दिला आणि त्या सर्वांची भूमिपूजन आणि उद्घाटन केली, त्याबद्दल मी गडकरी साहेबांचं एक जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने मी त्यांचा आभार मानतो. शेवटी आपल्या सगळ्यांना माहिती आहे की शेवटी एखादा काम करणारा माणूस आणि पूर्ण क्षमतेनं, आत्मीयतेनं कुठेतरी माझ्या राज्याचं, माझ्या देशाचं कुठेतरी एक रस्त्याचं जाळं हे विणलं गेले पाहिजेत. माझी शहरं, माझे तालुके हे प्रत्येक रस्त्याच्या निमित्तानं एकत्र जोडले गेले पाहिजेत आणि त्या निमित्तानं निश्चित प्रकारे माझ्या तरुणांना एक चांगल्या प्रकारचा रोजगार, अनेक नवीन व्यवसाय ह्यातून निर्माण झाले पाहिजेत. ही संकल्पना पाहणारे आदरणीय गडकरी साहेबांचं मी खरंच आभार मानतो.
तुम्हा सर्वांना एक माहिती असावी की आमचे सगळे आमदार इथं हजर आहेत. 2014 साली मी ज्या वेळेस या राज्याचा पहिल्यांदा मी आमदार म्हणून निवड झाली आणि निवड झाल्यानंतर शेवटी आम्ही विरोधी पक्षाचे आमदार होतो आणि मी गडकरी साहेबांना भेटायला मी आणि या राज्याचे आजचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब त्यांच्या बंगल्यावरती गेलो आणि गडकरी साहेबांना भेटल्यानंतर गडकरी खरं तर तो CRFचा जो एक प्रोग्राम होता की तो प्रोग्राम रस्त्याचा आपल्या सगळ्यांना माहिती आहे की तो प्रोग्राम संपलेला होता आणि गडकरी साहेबांना मी इंदापूरच्या आणि दादांनी बारामतीची पत्र दिली आणि ते दिल्यानंतर त्यांनी एक नवीन आमदार म्हणून दादांना मला वाटतं त्यांनी त्यावेळेस गडकरी साहेब तुम्हाला आठवत नसेल दादांना आपण सांगितलं बारामतीचं राहू द्या पहिलं मला इंदापूरचं घ्यायचंय आणि गडकरी साहेब तुम्ही माझ्या इंदापूरचा पहिला 2014 साली 25 कोटी रुपये माझ्या रस्त्यासाठी ते मंजूर केले. साहेब तुम्ही रस्ते माझं तर मंजूर केले ते बाकी सोडून द्या मंजूर साधारणतः 12-12:30ची वेळ होती दादा तिथून निघून गेले परंतु तुम्ही मला सांगितलं मला माहित नाही की तुम्ही त्यावेळेस सांगितलं की असं जाऊ नको तू जेवण केलं नाही तू माझा कढी भात खाऊन जा तुमच्या घरचा कढी भात त्यावेळेस साहेब मी 2014 साली खाल्ले तेव्हा कढी भात हा माझ्या पूर्ण अजूनही तो स्मरणात आणि शेवटी साहेब खरंय काम करणारी माणसं अनेक जिव्हाळ आणि प्रेम लावणारी माणसं मी आजही नेहमी म्हणतो महाराष्ट्रामधल्या राजकारणामध्ये आजही एक दोन माणसं खूप वेगळी आहेत की हे राजकारण विरहित राजकारण सोडून एक समाजाला कसं एकत्रित घटक करता येईल अशी हे दोन माणसं साहेब आम्ही नेहमी उल्लेख करतो या देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आणि तुमचा उल्लेख आम्ही नेहमी यासाठी करतो की तुम्ही रोज तुम्हाला माणसं भेटल्यानंतर तुम्ही रोज माणसं जोडण्याचं काम करता तुम्हाला एक आवड आहे प्रत्येक माणसामध्ये प्रत्येक तुमच्याकडे कुठलाही कार्यकर्ता जाऊ द्या एखादा साधा कार्यकर्ता जाऊ द्या त्याला त्याची विचारपूस त्याचं काय काम आहे ते कसं काम मार्गी लागेल त्या माणसाला कशी मदत करेल की तुमच्या दोन या देशाच्या नेत्यांची धडपड साहेब आमच्यासारख्या तरुण माणसांनी आम्ही डोळ्यांनी पाहिलेली. आज सोलापूरच्या कामाच्या बाबतीत सांगायचं झालं तर साहेब आज सुभाष बापू विजय मालक आमचे खासदार साहेब यांनी काय मला वाटतं रणजितसिंह निंबाळकर साहेबांनी मला वाटतं काहीच ठेवलंच नाही यांनी सगळी कामं साहेब सांगितली. मला साहेब तुम्हाला एकच विनंती करायची साहेब की खूप मोठं जाळं मला वाटतं कदाचित सोलापूर जिल्ह्यामध्ये आज आपण पाहतो की साधारणतः या राज्यामध्ये 6000 किलोमीटरचे कामं ही राष्ट्रीय महामार्गाचे आपण लांबी मंत्री झाल्यानंतर ती 6000ची आपण 18000 केली. त्यानंतर या सोलापूर जिल्ह्याचा विचार केला तर 350 किलोमीटरची लांबी आज साधारणतः 1350 आणि आज ह्यांच्या ज्या मागण्या बघितल्यानंतर कदाचित ती 3000 किलोमीटर पण जाण्याची साहेब शक्यता आहे. एवढं मोठं काम साहेब तुम्ही आमच्या सोलापूर जिल्ह्यासाठी निश्चित प्रकारे साहेब केलेलं आहे. मला तुम्हाला एकच सांगायचं की साहेब तुमची काम करण्याची पद्धत सगळ्यांशी वेगळी साहेब आणि निश्चित प्रकारे येणाऱ्या भविष्य काळामध्ये त्या सगळ्या आमच्या मंडळीने आमच्या प्रतिनिधी जे प्रश्न मांडलेले तुम्हाला त्या प्रश्नाची निश्चित प्रकारे तुम्हाला एक थाबोड त्याची एक ही आहे त्यामुळे ते प्रश्न ती कामं ते तुम्ही निश्चित प्रकारे साहेब पार पाडचाल. आज आमच्या खासदार साहेबांनी जो महत्वाचा मुद्दा मांडला की आज इथं सोलापूर शहर संपूर्ण साहेब जगामध्ये एक आपण पाहतो जगामध्ये साहेब प्रत्येक शहराची लोकसंख्या ही वाढलेली आपण सगळे पाहतो परंतु या राज्यामध्ये एक सोलापूर असं शहर आहे साहेब इथली लोकसंख्या वाढत नाही. यासाठी अनेक प्रकारच्या उपाययोजना ह्या बंधून निश्चित प्रकारे केल्या गेल्या पाहिजे. 4-4 दिवस माझ्या सोलापूर शहरासाठी पिण्याच्या पाण्याची अडचण आहे. 4-4 दिवस काही वस्तीमध्ये काही गल्ल्यामध्ये हे पाणी माझ्या सोलापूरवासियांना मिळत नाही. त्यासाठी सुद्धा साहेब की जी उजनीवरून आपण सगळेच मागचे सगळे त्याचे सहकारी असतील मागचे आमचे पालकमंत्री असतील या सर्वांनी जी योजना केली होती ती निश्चित यामध्ये अजून आता आपण फेर त्यामध्ये हे करून विजय बापू त्याचं टेंडर सुभाष बापू साधारणतः मालक आपण ते टेंडर साधारणतः येणाऱ्या 8 दिवसामध्ये उजनी ते सोलापूर या पाईपलाईनचं टेंडर हे प्रसिद्ध होईल आणि लवकरच ते काम मार्गी या सर्वांच्या आपल्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे पूर्ण होईल हे पण आपल्या सगळ्यांना निश्चित प्रकारे बंधूंनो सांगतो. विषय हा विमानतळाचा विषय साहेब आमचं बोरमणी विमानतळाच्या बाबतीमध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे. बोरमणी विमानतळासाठी जी जागा आहे साधारणतः 574 हेक्टर जागा ही आज आपल्याकडे आहे. त्यामध्ये 25 हेक्टरची खाजगी होती ते पण आपण जागा ती पण आपल्या ताब्यामध्ये आज कलेक्टर साहेब इथं शेजारी आहेत ती पण जागा घेतलेली आहे. परंतु त्यामध्ये त्या जागेमध्ये वन विभागाचे 2 गट आहेत साहेब. ती जागा थोडी आपली वन विभागाने थोडी तिथे जरा फेटाळेल त्या बाबतीमध्ये आम्ही तुम्हाला प्रस्ताव हा आपल्याकडे आम्ही वन विभागाचा प्रस्ताव देतो. तो जर आपण प्रस्ताव जर दिला तर निश्चित प्रकारे या भागामध्ये एक चांगल्या प्रकारचं सोलापूरच्या शेजारी एक विमानतळ हे निश्चित प्रकारे होईल. यासाठी आपण आम्हाला मदत निश्चित प्रकारे सगळ्यांनी करावी. आपलं तर साहेब सगळं
मोठं आहे. आपलं NH तुमचा विषय वेगळा आहे. शेवटी PWDचा राज्यमंत्री या राज्याचा साहेब मी आहे की आपल्याला बाह्य वळणाचा जो विषय सुभाष बापू विजय बापू तुम्ही आहेत बालक की जो विषय होता की बरेच दिवस तो रेंगाळला होता, बरेच दिवस ते काम रखडलं होतं. तेही काम येणाऱ्या ह्या महिन्या 15 दिवसामध्ये ते सुद्धा काम जे बाह्य वळणाचं आमचं साहेब आमचं खूप छोटं आहे, तुमचं लय मोठं आहे साहेब. त्यामुळं आमचं छोटं काम आपलं बाह्य वळणाचं जे आहे मला वाटतं साधारणतः 187 कोटी रुपयाचं काम हे PWDच्या माध्यमातून निश्चित प्रकारे येणाऱ्या 8 ते 15 दिवसामध्ये तेही काम निश्चित प्रकारे चालू होईल. आणि मी काय जास्त बोलण्यापेक्षा गडकरी साहेबांना आपल्या सगळ्यांना ऐकायचंय. गडकरी साहेब निश्चित प्रकारे आपण आमच्या सोलापूरकरांसाठी खूप दिलेलं आहे. फक्त निश्चित प्रकारे तुमचा एक आदर्श सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची तुमची पद्धत, आदरणीय पवार साहेबांची तुमची दोघांची पद्धत ही निश्चित प्रकारे आमच्यासारख्या तरुण सगळ्यांनीच इथं पुढं बसलेल्या सगळ्यांनी जर रणजितदादा आपण सगळ्यांनी जर अंगारली तर निश्चित प्रकारे आपल्या सगळ्यांचं ठीक आहे. आता जास्त काय सगळ्यांचं बरं होईल. अधिक न बोलता पुन्हा एकदा चांगल्या कार्यक्रमाला गडकरी साहेब आल्याबद्दल गडकरी साहेबांचे आणि आपल्या सगळ्यांचे आभार मानतो. थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद. मांगने वालों का क्या जाता है, देने वालों की झोली तो बस भरी पड़ी है और वो खाली ही नहीं होती है. हेच खरं आहे नितीनजी गडकरी यांच्या बाबतीत. कारण की आपण कितीही मागण्या केल्या तरी ती प्रत्येक मागणी पूर्ण करण्याची ताकद त्यांच्यामध्ये आणि अवश्य ही ताकद ते वापरतील आणि ही प्रत्येक मागणी पूर्ण करत राहतील. आणि म्हणूनच सकारात्मक ऊर्जेचे स्रोत, विकासाचा महामेरू आणि गावोगाव शहरीचे रस्ते बांधताना जनतेच्या मनापर्यंतचा रस्ता सफाईपणे बांधणारे माननीय श्री नितीनजी गडकरी आपणा सर्वांना संबोधित करत आहेत. आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय दत्तात्रय भरणे, सोलापूरचे खासदार आणि संसदेतील माझे सहकारी डॉक्टर जयसिद्धेश्वर महास्वामीजी, माढाचे खासदार आदरणीय रणजितसिंह नाईक निंबाळकर, त्याचप्रमाणे आपले MLC रणजितसिंह मोहिते पाटील, श्री अरुण लाड, श्री सुभाष देशमुख आमदार दक्षिण सोलापूर, श्री बबनराव शिंदे आमदार माढा, श्री विजय देशमुख आमदार सोलापूर शहर, माननीय श्री शहाजी पाटील आमदार सांगोला, श्री समाधान अवतडे आमदार पंढरपूर, श्री सचिन कल्याण शेट्टी आमदार अक्कलकोट, त्याचप्रमाणे कर्नाटक राज्यातून आलेले आपले खासदार आदरणीय रमेश जिगाजिनगीजी जे विजयपुराचे खासदार आहेत, त्याचप्रमाणे माननीय श्री बसनगौडा पाटील आमदार विजयपुरा शहर, मंचावर उपस्थित कर्नाटक आणि महाराष्ट्रातील सर्व सन्मान्य लोकप्रतिनिधी, अधिकारीगण आणि उपस्थित माझ्या सर्व बांधवांनो आणि बहिणींनो, मी मागच्या वेळी ज्यावेळी सोलापूरला आलो होतो त्यावेळी बऱ्याच घोषणा केल्या होत्या. त्यातल्या अनेक घोषणा आज पूर्णत्वाला गेलेल्या आहेत. याचं मला अतिशय समाधान आहे आणि व्यक्तिगत रूपाने आनंदी आहे. मी ज्यावेळी पहिल्यांदा मंत्री बनलो त्यावेळी सोलापूर शहरामध्ये राष्ट्रीय महामार्गाची लांबी 620 किलोमीटर होती आणि 2014 नंतर आतापर्यंत 1071 किलोमीटर नवीन लांबी घोषित झाली आणि एकूण लांबी आता जवळपास 1700 किलोमीटर झालेली आहे. या 7 वर्षामध्ये सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गाच्या लांबीत जवळपास 173% वाढ झालेली आहे. या 7 वर्षामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय महामार्गावर 37,025 कोटी किमतीचे 32 कामं मंजूर करण्यात आली असून त्यापैकी 12 कामं पूर्ण झालेली आहे आणि 9 कामं प्रगतीत आहे. या 37,025 कोटीच्या व्यतिरिक्त आज जवळपास जी प्रस्तावित कामं आहे 11 कामं ती 20,464 कोटी रुपयाची आहे. या दोघांची जर टोटल केली आणि अजून 1,000 कोटीचं एक काम आतमध्ये आहे ते लक्षात घेता साधारणतः 60,000 कोटी रुपयाची कामं केवळ सोलापूर जिल्ह्यात होणार आहे. मला माहिती नाही पण बहुतेक महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त काम या जिल्ह्यामध्ये असेल. या जिल्ह्यामध्ये अहमदपूर, सोलापूर, करमाळा, टेंभुर्णी राष्ट्रीय महामार्ग
हे काम महत्त्वाचं आहे. हे 60 किलोमीटर आहे आणि त्याचा DPR सुरू आहे आणि 1100 कोटी रुपयाचं काम आहे. या कामाला पुढल्या 4 महिन्याच्या आत सुरुवात होईल अशी मी घोषणा करतो. तसंच जुना पुणा नाका ते 7 रस्ता सोलापूर विजयपूर रोडवर राष्ट्रीय महामार्गावर हा जो उड्डाणपूल आहे याची किंमत जवळपास 700 कोटी रुपये आहे. त्याची निविदा प्रक्रिया सुरू झालेली आहे. उड्डाणपूल बोरमणी नाका कुमठा नाका सोलापूर विजयपूर रोड सोलापूर शहर याची पण किंमत जवळपास 460 कोटी रुपये आहे आणि त्याची पण निविदा प्रक्रिया सुरू आहे. या कामाच्या बाबतीत अतिशय महत्त्वाचे आहेत. विजयरावांचा या कामाबद्दल भयंकर आग्रह होता. महाराष्ट्र सरकारने नगरोत्थान योजनेमध्ये याकरता लँड ॲक्विशन करता पैसे आणि युटिलिटी शिफ्टिंग करता देण्याचं मान्य केलं होतं. पण मागील 5 वर्षामध्ये हे पैसे न मिळाल्यामुळे कॉन्ट्रॅक्टरच्या याला शेवटी तो डिस्कोप करावा लागला आणि कॉन्ट्रॅक्टर काम सोडून निघून गेला. पण आताच मी आज कमिशनर साहेबांशी चर्चा केली. मध्ये अजितदादांशी पण चर्चा झाली होती. माझी पालकमंत्र्यांना विनंती आहे की 40 कोटी रुपये काहीतरी आता मंजूर झालेले आहेत आणि आपण स्वतः कमिशनर साहेबांकडनं लँड ॲक्विशनचं काम लवकर सुरू करून घ्या आणि ते जर सुरू झालं तर मी लगेच वर्क ऑर्डर देऊन आपण त्या कामाची सुरुवात करू. कारण मी केलेली कमिटमेंट आहे ती एकदा पूर्ण करायची आहे. यात आपण जरूर सहकार्य करावं. आणि पुढले जे काही 101 कोटी रुपये लँड ॲक्विशनचे ते तुम्ही मला नंतर द्या. तुम्ही नाही दिले तोपर्यंत माझ्या खात्यातून खर्च करण्याचे आदेश देईल. पण हे पैसे तुम्ही देण्याची कृपा करावी. म्हणजे तुम्ही देखील जी कमिटमेंट केली आहे त्यामुळे हे काम सोलापूरचं होऊन जाईल. अहमदनगर सोलापूर अक्कलकोट महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डर एक ग्रीनफील्ड अलाइनमेंट आहे. याची लांबी 318.33 किलोमीटर आहे आणि याच्यामध्ये 153.33 किलोमीटर सोलापूर जिल्ह्यात आहे आणि याची किंमत 9000 कोटी रुपये आहे. या रस्त्याच्या त्या DPR सुरू आहे. पुढल्या 6 महिन्याच्या आत याही पण रस्त्याच्या कामाला सुरुवात होईल. आडेगाव जंक्शन व मोहोळ जंक्शन इथे भुयारी मार्ग बांधण्याचं काम आहे. 61 कोटी रुपये त्याची निविदा निश्चित झालेली आहे. जे NHPW कडनं प्रस्तावित कामं आहे त्याच्यामध्ये मुरुम मोड मुरुम आलूर बागदारी अक्कलकोट तोळनूर विजापूर या राष्ट्रीय महामार्गावर वागदरी ते अक्कलकोट दुपदरीकरण कॉन्क्रीटीकरण करणे आणि वागदोरी अक्कलकोट नागणसूर आणि तोळनूर हे 22 किलोमीटरचं काम आहे. यामध्ये एकंदर 150 कोटीचं आहे. ते ॲन्युअल प्लॅनमध्ये मी मंजूर केलेलं आहे आणि याही कामाची लवकरच सुरुवात होईल. नळदुर्ग अक्कलकोट राष्ट्रीय महामार्ग याचं दुपदरीकरण आणि कॉन्क्रीटीकरण करणं हे काम 260 कोटी रुपयाचं आहे. ते पण यावर्षीच्या ॲन्युअल प्लॅनमध्ये मंजूर केलेलं आहे. पाटस बारामती इंदापूर अकलूज महूद वेळापूर सांगोला जत रोड हे जवळपास 520 कोटी रुपयाचं काम आहे. हे पण मी आज मंजूर करतो आहे. ॲन्युअल प्लॅनमध्ये त्यालाही प्रस्तावित केलेलं आहे. अक्कलकोट दुधनी राष्ट्रीय महामार्गावर मैदर्गीय गावासाठी बाह्यवळणासाठी भूसंपादन करणं सुभाष देशमुखांनी बऱ्याच वेळाचा पाठपुरावा केला. तेही पण 14 कोटी रुपये मंजूर केलेला आहे. या व्यतिरिक्त मोहोळ कुरुल कामठी कनबस आवेग आचेगाव वळसंग धोत्री मुस्ती तांदूळवाडी या ठिकाणी देखील ॲन्युअल प्लॅनमध्ये काम मंजूर केला. त्याचा DPR सुरू आहे. टेंभुर्णी पंढरपूर मंगळवेढा उमदी विजयपूर कर्नाटक हद्दीत एक मोठा पूल आहे आणि हा पूल देखील आणि 6 लहान पूल ते पण मी मंजूर केलेले आहे आणि याही कामाला लवकरच सुरुवात होईल. यातला सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे सुरत नाशिक अहमदनगर सोलापूर अक्कलकोट आणि विशेषतः तेलंगणा बॉर्डरपासून कर्नाटक तेलंगणा बॉर्डर कर्नूल चेन्नई हा प्रस्तावित ग्रीन एक्सप्रेस हायवे याची सगळी अलाइनमेंट नवीन आहे आणि त्यामुळे सुरतवरून जो ट्रॅफिक मुंबईला येतो आणि मुंबईवरून पुण्याला येतो आणि पुण्यावरून कोल्हापूरकडे आणि सोलापूरकडे वळतो आणि ज्याकरता तुम्ही सोलापूर पुणे रस्त्याचे आत्ता मला सांगितलं त्याचाही PCU 36,000 आहे. त्यामुळे या रस्त्यावर खूप अपघात होतात आणि प्रदूषण पण होतं. पण आता उत्तराखंड हिमाचल काश्मीर पंजाब हरियाणा दिल्ली उत्तर प्रदेश राजस्थान गुजरात इथला सगळा ट्रॅफिक आता हा डायरेक्ट मुंबई पुण्यात न येता हा डायरेक्ट तिकडनंच सुरतवरून नाशिकला नाशिकवरून अहमदनगरला अहमदनगरवरून सोलापूरला बाहेरून डायरेक्ट कर्नूलकडे जाणार आहे आणि त्यामुळे नक्कीच मला विश्वास आहे की येणाऱ्या काळामध्ये आपल्या इथला ट्रॅफिक जाम आणि ॲक्सिडेंट्स कमी होतील.
पण जी मागणी आपण केली आहे की सोलापूर ते पुणे या रस्त्याला 6 लेन करण्याबद्दल तो ILFSला मिळालेला आहे आणि त्यांचा अधिकार 2030 पर्यंत आहे. परंतु आता खासदार साहेबांनी आमदारांनी पण मागणी केली, ती लक्षात घेता मी दिल्लीला गेल्यानंतर या रस्त्याचा 6 लेनचा DPR ताबडतोब तयार करून आपण हा रस्त्याचा मार्ग काढीन असा विश्वास आपल्या सगळ्यांना देतो. आणि अजून आम्ही एक रस्ता आपले निंबाळकर साहेबांच्या मतदारसंघातून जाणार आहे आणि तो म्हणजे पुणे ते बंगलोर. पण आता हा रस्ता जो आहे याला खऱ्या अर्थाने मुंबई ते बंगलोर केलेला आहे. म्हणजे मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे बांधण्याची मला संधी मिळाली तेव्हा तो एक्सप्रेस हायवे पुण्याच्या वेस्टर्ली बायपासला येण्याच्या आधीच मधून वळवून तो पुण्याच्या रिंग रोडला जाणार आहे. आणि पुण्याचा रिंग रोडची पण अलाइनमेंट मी बघितली. अर्धा रोड MSRDC बांधणार आहे, अर्धा रोड आम्ही पण बांधणार आहे आणि त्याला डायरेक्ट बंगलोरची कनेक्टिव्हिटी आहे. त्यामुळे पुणे ते बंगलोर हे 3 ते 3.5 तासात पूर्ण होईल आणि मुंबई ते बंगलोर हे जास्तीत जास्त 4.5 तासात पूर्ण होईल. आणि त्यामुळे नक्कीच या सोलापूर जिल्ह्यातला, सातारा जिल्ह्यातला किंवा विशेषतः कोल्हापूर जिल्ह्यातला जो मागासलेला भाग आहे, फलटण, जत या सर्व भागातून तो जाणार असल्यामुळे या भागाचा विकास होण्याकरता मोठी संधी मिळणार आहे. मला नक्कीच आनंद आहे की लवकरच या रस्त्याची अलाइनमेंट आता फायनल स्टेजमध्ये आहे आणि हा 40,000 कोटी रुपयाचा रस्ता निंबाळकर साहेब तुमच्या मतदारसंघाचा विकास करण्याकरता खूप उपयोगाचा होणार आहे. या संदर्भामध्ये सुरत ते चेन्नई याच्यामध्ये सुरत, नाशिक, अहमदनगर, सोलापूर, अक्कलकोट हा आणि तेलंगणा बॉर्डर, कर्नाटक बॉर्डर, कर्नूल, चेन्नई हा 1270 किलोमीटर आहे. या रस्त्याची किंमत 60,000 कोटी रुपये आहे आणि त्यामुळे हा एक इकॉनॉमिक कॉरिडॉर हा मागासलेल्या भागामध्ये नवीन उद्योग आणण्याकरता अतिशय उपयोगी होणार आहे. यामुळे 6 तास वेळ वाचणार आहे आणि 330 किलोमीटर अंतर कमी होणार आहे आणि या सगळ्या मागासलेल्या भागाचा विकास याच्यामुळे होईल. इंधनाची बचत पण होईल. जवळपास 8 तासची बचत झाल्यामुळे याच्यात व्यावसायिकदृष्ट्याही फायदा होणार आहे. माझी आपल्याला विनंती आहे की मुंबई पुणे बेंगलोर आणि हा सुरत चेन्नई सोलापूरवरून जाणारा, तर आपण माझं स्वामीजींनाही विनंती आहे, सगळ्या खासदारांना विनंती आहे की हा कर्नाटक, तेलंगणा आणि महाराष्ट्राच्या बॉर्डरवरून चाललेला आहे. त्या भागामध्ये लॉजिस्टिक पार्क, त्या भागामध्ये इंडस्ट्रीयल क्लस्टर्स हे जर आपण केलं तर या भागाचा विकास गतीने झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून या येणाऱ्या या रस्त्याच्या बाबतीमध्ये आणि विकासाच्या बाबतीमध्ये आपण जरूर काही योजना तयार करा. सोलापूरचे पालकमंत्री या ठिकाणी उपस्थित आहे. या भागात नक्कीच या रस्त्यामुळे विकासाचा दर वाढेल, नवीन रोजगार निर्माण होईल आणि देशाकरता दृष्टीने महत्त्वाचा रस्ता पूर्ण होईल. या रस्त्यामध्ये हा गुजरातमध्ये नवसारी, वलसाड इथे साधारण 68 किलोमीटर, महाराष्ट्रामध्ये नाशिक, अहमदनगर, बीड, उस्मानाबाद, सोलापूर इथे जवळपास 484 किलोमीटर, कर्नाटकमध्ये गुलबर्गा, यादगिरी, रायचूर हे 700 हे जवळपास 176 किलोमीटर, तेलंगणामध्ये गदवाल इथे 65 किलोमीटर, आंध्र प्रदेशमध्ये कर्नूल, नंदयाल, कडप्पा, रेनीगुंटा, तिरुपती आणि चित्तूर इथे 320 किलोमीटर आणि तामिळनाडूमध्ये नागरी, तिरुवल्लूर, नल्लूर, मुल्लक्काडाई आणि चेन्नई हे 156 किलोमीटर असं 1270 किलोमीटरचा हा ग्रीन एक्सप्रेस हायवे आहे. आणि मला विश्वास आहे की हा हायवे नक्कीच देशातला एक महत्त्वाचा हायवे आहे. हा उत्तरेला दक्षिणेतून जोडणारा हायवे आहे आणि म्हणून तुमच्यापैकी अनेक लोकांनी प्रवास केला असेल. मनालीला आपण गेले असाल. मनालीला आता आम्ही अटल टनेल बांधली आहे. तर मनालीच्या वरतून खाली येण्याकरता 3.5 तास लागायचे. आता अटल टनेल बांधल्यामुळे 9 तासात मनाली क्रॉस होते टनेलमधून, 9 मिनिटात, 9 तासात नाही 9 मिनिटात. आणि पलीकडे तिथून आम्ही 4 टनेल पुन्हा बांधल्या आहेत. ते लडाख, लेहला आल्यानंतर तिथून कारगिलच्या खाली एक आशियातली सगळ्यात मोठी टनेल 14 किलोमीटरची झोजिला, त्याचं जवळपास ती 12,000 कोटी रुपयाची टनेल होती, पण आम्ही 5,000 कोटी रुपये वाचवले. त्या टनेलचं रात्रंदिवस काम सुरू आहे. ती बघायला आता लोकसभेचे सांसद आणि सभापती येणार आहे. आणि त्या टनेलवरून बाहेर निघालं की एक झेडमोर टनेल आहे. तिथून आलं की डायरेक्ट सोनबर्ग आणि गुलमर्ग या रस्त्याने डायरेक्ट श्रीनगरला आलं की श्रीनगर ते जम्मू आपला मोठा रस्ता बनलेला आहे.
आणि इकडे त्याच रस्त्याला जम्मू ते कटरा, कटरा ते दिल्ली हा नवीन हायवे आहे, जो कटरा ते अमृतसर, अमृतसर ते दिल्ली येणार आणि दिल्ली मुंबई हायवेला जोडला जाणार आणि दिल्ली मुंबई हायवे जो आहे तो सुरतवरून तुमच्याकडे येणार. म्हणजे मनाली, लडाख, लेह, कारगिल पासून तर इकडे चेन्नईपर्यंत जी कनेक्टिव्हिटी डायरेक्ट होणार आहे ही पूर्णपणे दक्षिण आणि उत्तरेला जोडणारी आहे. आणि म्हणून आपलं पर्यटन यामुळे सोयीचं होणार आहे. दिल्लीपासून अमृतसर 4 तासात, दिल्लीतून कटरा 6 तासात, दिल्लीतून श्रीनगर 8 तासात आणि दिल्लीतून मुंबई केवळ 12 तासात आणि त्याचबरोबर दिल्लीतून चंदीगड 2 तासात, दिल्लीतून जयपूर 2 तासात, दिल्लीतून हरिद्वार 2 तासात आणि दिल्लीतून डेहराडून 2 तासात होणार आहे. ऑलरेडी आता ते 8 तासात 9 तासावर 3 तासावर आलाय. दिल्ली मेरठ हायवे झाला. परवा मी उत्तराखंडमध्ये होतो. तिथल्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की उत्तराखंड बहुत महत्वपूर्ण है, यहाँ रोज 10 हवाई जहाज दिल्ली से देहरादून आते हैं. तर मी माझ्या भाषणात सांगितलं की दिसंबर के बाद एक भी हवाई जहाज नहीं आएगा. कारण दिल्ली ते डेहराडून केवळ 2 तासात झाल्यानंतर विमान जसं मुंबई टू पुणे बंद झालं तसं दिल्ली टू डेहराडून देखील बंद होईल. आणि म्हणून आज या ज्या रस्त्याची मी घोषणा केली यातले 2, 3 आणि 4 या कामाचे ऑलरेडी पॅकेजेसचे ऑर्डर पण 177 किलोमीटरचे सुरू झाले आहे. कामाला सुरुवात झालेली आहे. आणि म्हणून या 177 किलोमीटरची किंमत 4033 कोटी आहे आणि त्याच्याही कामाला सुरुवात झाली आहे. एकंदर या सर्व कामामध्ये भूसंपादन महत्त्वाचं होतं. 17,200 कोटी रुपये आम्ही केवळ लँड ॲक्विजिशनला दिलेले आहे. पण आता असं की जेवढे पैसे मिळतात तेवढी अपेक्षा वाढत जाते. आता ऐकलं की महाराष्ट्रात काही लोकांनी झाडंही लावले की लँड ॲक्विजिशनची किंमत वाढावी म्हणून. आता हे असे धंदे काही आम्ही काही करणार नाही. जे खरं म्हणजे मी शेतकरी आहे आणि जमिनीच्या किमती मी स्वतः अधिकाऱ्यांच्या विरोधात जाऊन मी बऱ्याच प्रमाणावर या किमती वाढवून दिलेल्या आहे. माझी आपल्याला विनंती आहे की आपण सगळ्यांनी या किमती ज्या आहेत त्या वाढवून देत असताना शेतकऱ्याचं कल्याण झालं पाहिजे हाच मनामध्ये होता आणि मला विश्वास आहे की नक्कीच याचा फायदा होईल. जे CRF मधले कामं होती त्याच्यात जरा मर्यादा आहेत. बरीचशी कामं CRFची जी आहे ती पूर्ण झालेली आहे आणि आता नव्याने सगळ्यांची मागणी आहे. मला अडचण आहे की CRFमध्ये मला जास्त कामं काही मंजूर करता येत नाही. परंतु मी पुन्हा एकदा 30 कोटी रुपयाची कामं ही मंजूर केलेली आहे. पण या ठिकाणी तुम्ही आता ज्या आरोबीची मागणी निंबाळकर साहेबांनी केली, आपल्या सुभाषरावांनी केली, त्याच्यामध्ये 2 आरोबी तुम्ही मागितले, एक कुर्डवाडीला आणि एक सांगोल्याला, बरोबर. नंतर सुभाष देशमुखांनी इथून येताना आत्ता मला एक आरोबी दाखवला. कोणता, काय नाव त्याचं? हां, अजून कुठला आरोबी आहे? अजून आहे कुठले? अजून 2-4 मागून घ्या. मी जेवढे आरोबी सगळ्या खासदार आमदारांनी सांगितले आहे तेवढे मंजूर करण्याची घोषणा करतोय, ते मी करून दे. एक सांगली ते सोलापूर हा फार चांगला रस्ता झाला. आज गणपतराव देशमुख नाही आहेत, ते विधानमंडळात अनेक वर्ष त्यांच्या सहकारी म्हणून मला काम करण्याची संधी मिळाली. आणि मी ज्यावेळी वॉटर रिसोर्सेस मंत्री होतो तेव्हा गणपतराव मला 2-3दा भेटायला आले होते. आणि मी जेव्हा बांधकाम मंत्री होतो तेव्हा मनोहर जोशी साहेबांच्या मंत्रिमंडळात सिंचनाकरता कर्जरोखे कसे उभे करायचे त्याचं मॉडेल पण तयार केलं होतं. त्यावेळी टेंभू, म्हैसाळ या सगळ्या प्रकल्पाची किंमत खूप जास्त झाली. मी त्यावेळी महाराष्ट्रामध्ये 50% वरती ज्यांची कामं झालेली आहे अशी सगळ्या प्रकल्पाकरता प्रधानमंत्री सिंचाई योजना आणि बळीराजा योजना 2 योजना तयार करून मी त्यावेळी महाराष्ट्रातल्या 120 प्रकल्पाकरता पाण्याकरता मंजुरी दिली होती. त्यात जवळपास पश्चिम महाराष्ट्रात 7,000 कोटी रुपये दिले होते. त्यातून म्हैसाळ आणि टेंभू प्रकल्प आज पूर्ण झाला. आणि विशेषतः मी आत्ताच सांगली जिल्ह्यात आलो होतो महिन्याभरापूर्वी, त्यावेळी तिथे पाणी गेलेलं पाहायला मला मिळालं आणि आता ते पाणी सांगोल्यापर्यंत आलं. याचा मला अतिशय मनापासून आनंद आहे. कारण सांगोलासारख्या भागामध्ये किती दुष्काळ आहे, किती पाण्याची समस्या आहे याची मला कल्पना होती.
परंतु या पाण्याच्या याच्यावर हे पाणी येत असताना मी आज विशेष करून आमच्या सर्व अधिकाऱ्यांचं, आपल्या जिल्हाधिकारी आहेत शंभरकर, हे आमच्या नागपूरचेच आहेत, आमच्याकडे सावनेरला होते, आणि यांनी सगळ्यांनी आणि आमच्या अधिकाऱ्यांनी मिळून विशेषतः जे जलसंवर्धनाचं काम केलेलं आहे, मला याचा खूप मनापासून आनंद आहे। यामुळे हजारो विहिरी चार्ज झाल्या, जिथे 2 तास चालायच्या तिथे 10 तास 12 तास पाणी उपलब्ध झालं, अनेक ठिकाणी तलावामध्ये पाणी उपलब्ध झालं, आणि या सगळ्यांमुळे मोठ्या प्रमाणावर या दुष्काळी भागामध्ये पाणी उपलब्ध झालं। अनेक गावांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटला, अनेक ठिकाणी शेतीला पाणी उपलब्ध झालं। ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे आणि मला याचा खूप आनंद आहे। या कार्याबद्दल मी सगळ्या आमदारांचं, अधिकाऱ्यांचं, जिल्हाधिकाऱ्यांचं मनापासून धन्यवाद देतो आणि त्यांचं खूप खूप अभिनंदन करतो। खरं म्हणजे या विषयावर अजून काम करण्याची गरज आहे। माझी विनंती आहे पुन्हा जिल्हाधिकाऱ्यांना आणि आपल्या सर्व अधिकाऱ्यांना की हा चेन्नई ते हा सुरत रस्ता आहे, या रस्त्यामध्ये जेवढे नदी नाले लागतील, तलाव बांधता येतील, तेवढे सगळे आपण जर बांधलं तर कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र या सर्व भागामध्ये पाण्याची टंचाई आहे। पाण्याचा प्रश्न हा सगळ्या देशाचा नाही आहे, पाण्याचा प्रश्न आहे गुजरात, राजस्थान, महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र, तेलंगणा, तामिळनाडू या राज्यामध्ये खऱ्या अर्थाने पाणी, आणि आपल्या इथे ओरिसा, मध्य प्रदेश, छत्तीसगड इथे पाण्याचा प्रश्न आहे। जिकडे पंजाब, हरियाणामध्ये पाणीच नाही, आपण बोर मारले की पाणी लागतं, गंगेचा खोरा आहे, आणि म्हणून आज पाणी हाच सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे। जर आपण पाणी उपलब्ध केलं तर शेतकऱ्याचं उत्पन्न 2.5 पटीने वाढल्याशिवाय राहणार नाही, आणि ते पाणी जर ड्रीपने दिलं तर फारच चांगलं आहे। आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये आपल्याला आत्ताच मी पाहिलं, सोलापूर जिल्हा एकेकाळी दुष्काळी होता, आता बबनदादा मला सांगत होते की 22 लाख त्यांचं क्रशिंग झालं। म्हणजे एवढं मोठं क्रशिंग या जिल्ह्यामध्ये होऊन राहिलं आहे ऊसाचं, पण हा ऊस जसाच जास्त लावत राहाल तर एक दिवस आत्महत्या करण्याची वेळ आल्याशिवाय राहणार नाही, माझा शब्द लक्षात ठेवा। कारण साखर सरप्लस झाली। माझ्याकडे 2 दिवसापूर्वी ब्राझीलचे मंत्री आले होते, शिष्टमंडळ आलं होतं। ब्राझीलमध्ये दुष्काळ पडला म्हणून बबनराव तुमच्या चेहऱ्यावर हास्य आहे, पण ब्राझीलमध्ये जर साखर वाढली तर 22 रुपये किलो भाव होईल, आणि ऊसाचा भाव काही कमी करता येणार नाही। तुम्हाला राजकारण करायचं आहे त्यामुळे भाव तेवढाच द्यावा लागेल, मग काय स्थिती होईल ते बघा। आणि म्हणून ऊसाच्या सायरप पासून आता जास्तीत जास्त इथेनॉल तयार करा, आणि मला आनंद आहे की आपल्या भागामध्ये इथेनॉल तयार होत आहे। मी आता फ्लेक्स इंजिन आणलेला आहे, फ्लेक्स इंजिनचा आता त्याचे पंप टाकावे त्याकरता परवानग्या घेतलेल्या आहेत, आणि ते म्हणजे आपल्या इथे 2 व्हीलर जी आहे बजाजची, TVSची आणि हिरोची, आणि ऑटो रिक्षा या सगळ्या 100% बायो इथेनॉलवर चालू शकतात, त्याला फ्लेक्स इंजिन म्हणतात। टोयोटो, हुंडाई, सुझुकी आणि अनेक कंपन्यांनी आता फ्लेक्स इंजिन ब्राझील, अमेरिका आणि कॅनडामध्ये आहे। ते त्या 6 महिन्यात 4 महिन्यात आपल्याकडे या गाड्या येणार आहेत। आता तर टोयोटोने अशी गाडी तयार केलेली आहे, केम्री जी होती, की ती 40% विजेवर चालणार आहे आणि 60% बायो इथेनॉलवर चालणार आहे, पेट्रोलची गरज नाही। म्हणजे सोलापूर जिल्ह्यामध्ये तुम्ही सगळे लोकप्रतिनिधी आणि पालकमंत्र्यांना माझी विनंती आहे की इथून पेट्रोलला हद्दपार करा, सगळे जनरेटर सेट इथेनॉलवर चालले पाहिजे। सगळ्या पेट्रोल पंपामध्ये स्कूटर, ऑटो रिक्षा, मोटरसायकल, कार या हायब्रिड इथेनॉल फ्लेक्स इंजिनवर चालल्या पाहिजे। हे जर तुम्ही केलं तर या जिल्ह्यातलं इथेनॉल इथेच विकल्या जाणार आहे आणि प्रदूषण पण कमी होणार आहे। एक अडचण होती की आपल्या इथे इथेनॉल जे आहे त्याची कॅलरिक व्हॅल्यू कमी आहे, त्यामुळे 1 लिटर पेट्रोल बरोबर 1 लिटर 300 ml इथेनॉल होतं। पण माझ्या वाचण्यामध्ये आलं की रशियामध्ये याच्यावर संशोधन झालं। मी रशियाचे सायंटिस्ट आपल्याकडे बोलावले, रशियाचे सायंटिस्टला प्रेझेंटेशन दिलं, आणि त्यानंतर पेट्रोलियम सेक्रेटरी, इंडियन ऑइलचे चेअरमन आपले पुण्याचे वैद्य साहेब, या सगळ्यांना त्यांच्या रिसर्च लोकांना बोलावलं। 3 महिने ट्रायल झाली, आणि मला सांगताना आनंद होतो आहे की रशियन सायंटिस्टने जो फॉर्म्युला दिला त्यातून आता इथेनॉलची कॅलरिक व्हॅल्यू पेट्रोलची समान झालेली आहे। म्हणजे पेट्रोलचं ॲव्हरेज जेवढं तेवढंच इथेनॉलचं मिळणार आहे, नुकसान नाही आहे। आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये पेट्रोलच्या ऐवजी इथेनॉल इंधन म्हणून वापरलं पाहिजे। आणि त्याचबरोबर आता निंबाळकरांनी मला सांगितलं की आपण जे पाणी आहे खराब पाणी
ते शुद्ध करून त्याच्यापासून इलेक्ट्रोलायझर, त्यातून ग्रीन हायड्रोजन पाण्यातून काढायचा आणि त्याच्यावर ट्रक, बसेस, रेल्वे, सिमेंट प्लांट, केमिकल प्लांट, हे सगळं आपले ऊर्जा जी आहे ही ग्रीन हायड्रोजनवर आपल्याला जर मिळाली तर आपल्या देशाचं भविष्य बदलणार आहे. त्यामुळे येणारा काळ जो आहे तो इथेनॉल, मिथेनॉल, बायोडिझेल, बायो LNG, बायो CNG, इलेक्ट्रिक आणि ग्रीन हायड्रोजन. आणि ग्रीन हायड्रोजनची गाडी माझ्याकडे आहे. तुम्ही माझ्याकडे ती गाडी मर्सिडीजपेक्षाही चांगली आहे. यातून धुवाही निघत नाही आणि आवाजही येत नाही, फक्त पाण्याचे थेंब निघतात. म्हणजे पाण्यातून हायड्रोजन काढून चालणारी गाडी, तिचं नाव आहे जपानीमध्ये वेगळं आहे, पण त्याचा हिंदीत अर्थ आहे भविष्य. ग्रीन हायड्रोजन हे आपलं भविष्य आहे. आणि म्हणून कारखानदारांनी आता बगासपासून ग्रीन हायड्रोजन, दूषित पाण्यापासून ग्रीन हायड्रोजन याच्यावरही शिरलं पाहिजे. व्हॅल्यू ॲडिशन केल्याशिवाय, कारण साखर घाट्यात जाणारच आहे, त्यामुळे इतर को जनरेशन, इथेनॉल, ग्रीन हायड्रोजन तयार केलं तर साखर कारखानदारी पुढे टिकणार आहे. आणि महाराष्ट्राचं साखरेचं उत्पादन जगात 3ऱ्या नंबरवर आहे. एवढं उत्पादन आहे. आता मी पुण्याला येणार आहे पुढच्या महिन्यात, मेला पहिल्या आठवड्यात, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला. आणि मी त्यांनाही विनंती केली आहे की भविष्य काळातली संकटं लक्षात घेऊन आपल्याला साखर कारखानदारीच्या संदर्भात काही महत्त्वाची विजन महाराष्ट्राला दिली पाहिजे. मला विश्वास आहे की नक्कीच याही बाबतीत प्रगती आणि विकास होईल. सांगली, सोलापूर भागात, विशेषतः या सांगोळा किंवा सांगलीच्या दुष्काळी भागात पाणी पोहोचलं. हा रस्ता जवळपास 9,000 कोटी रुपयाचा रस्ता आहे. सांगली ते सोलापूर हा जवळपास सांगली ते बोरगाव 85%, 2100 कोटी रुपयाचा. बोरगाव ते वाटंबरे 52 किलोमीटर हा 2100 कोटी रुपयाचा. वाटंबरे ते मंगळवेढा हा 2250 कोटी रुपयाचा. आणि मंगळवेढा ते सोलापूर हा 2300 कोटी रुपयाचा. हे जवळपास 95%, 99%, 85% आणि 100% जवळपास पूर्ण झालेला आहे. याच्यामध्ये रेल्वे पुलाच्या कामासाठी मंगळवेढा वाटंबरे पॅकेजला 35 मीटर लांबीचे 14 स्टील गर्डर 4 तासाच्या विक्रमी वेळात टाकले गेले. मला आनंद आहे की आपल्या IGM कंपनीने रस्ताही पण चांगला बांधला आणि 18 तासात त्यांनी जवळपास 26 किलोमीटर सिंगल लेन बिटुमिन रोडचं काम करून वर्ल्ड कॉन्ट्रॅक्ट केला. त्याचं लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये पण नोंद झाली. मी सर्व इंजिनियर्सचं आणि त्यांचंही पण मनापासून अभिनंदन करतो. या व्यतिरिक्त सोलापूर विजापूर हा रस्ता खूपच चांगला आहे, पण त्याच्यात 4 लेन आहे. आणि म्हणून आता आपण सगळ्यांनी मागणी केली आहे लवकरच या रस्त्याला 6 लेनमध्येही कन्वर्ट करण्याकरता आम्ही निर्णय घेऊ, असा मी आपल्या सगळ्यांना विश्वास देतो. त्याचबरोबर आज मला या ठिकाणी अजून एक गोष्ट, सोलापूरच्या उड्डाणपुलाचा प्रश्न तर नक्कीच सुटेल. हा जवळपास 1150 कोटी रुपयाचा उड्डाणपूल आम्ही बांधतो आहे. 100-125 कोटी फक्त लँड ॲक्विशनला महाराष्ट्र सरकारचे पाहिजे आहेत. पालकमंत्री आणि कमिशनर साहेब आणि आमदार खासदार मिळून आपण याच्यावर लवकर मार्ग काढा. मी दिलेल्या वचनापैकी एक वचन राहिलं आहे आणि म्हणून आपले विजयराव माझ्याकडे आले तेव्हा मी मंजूर केला होता, तेव्हा आता सगळे बसून याच्यावर मार्ग काढून द्या. हा उड्डाणपूल ताबडतोब याचं काम सुरू करायचं आहे. याचबरोबर मी अजून एक चांगला प्रस्ताव ट्रान्सपोर्ट मंत्री म्हणून आपल्याला सांगतो की आम्ही आता इलेक्ट्रिकची केबल, इलेक्ट्रिक हायवे बांधतो आहे. म्हणजे ट्रक आणि बसेस रेल्वेसारख्या केबलवर चालतील. आणि म्हणून सोलापूरमध्ये जसं एक ट्रेन बस, आम्ही डबल बस आहे, एअर कंडिशन केबलवर चालेल, याचे काही पायलट प्रोजेक्ट देशात घेतो आहे. आम्ही NHIचा ज्याच्यावरती केबल उभी करू आणि बस सुरू करू, त्याचा आता रोपवे, केबल कार, फॅनाकुलर रेल्वे माझ्याचकडे आलेला आहे. मी 165 रोपवे केबल कार सध्या बांधतो आहे. सोलापूर जिल्ह्यातही असे कुठे प्रकल्प असतील तर पाठवा. आणि सोलापूर शहरातल्या ट्रान्सपोर्ट करता ही जी इलेक्ट्रिक, ही जी डबल बस असणारी ही केबल ट्रामच आहे एक प्रकारची ती, पण त्याला टायरची ट्राम आहे. तर याच्याकरता तुम्ही प्रपोजल पाठवा. याचं तिकीट आपल्या डिझेलच्या बसपेक्षा 60% आणि या एअर कंडिशन बसमधून सोलापूरच्या जनतेला फिरवा, म्हणजे लोकांची पण सोय होईल आणि पब्लिक ट्रान्सपोर्टलाही पण बढावा मिळेल. मला आनंद आहे की 60,000 कोटी रुपयाची कामं या जिल्ह्यात होतात आहेत.
काही पूर्ण झाली आहे, काही होणार आहे. पण आता जेवढ्या मागण्या तुम्ही केल्या त्या सगळ्याच जोडल्या तर पुढे हे 1,00,000 कोटीपर्यंत जाणार आहे. परंतु आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने या सगळ्या मागण्या मी बरोबर घेऊन जातो आहे. एक गोष्ट मी प्रकर्षाने पाळतो की आश्वासन द्यायचं नाही आणि दिलं तर ते पाळल्याशिवाय राहायचं नाही. त्यामुळे मी एकदा या सगळ्या मागण्या विशेषतः दोन्ही खासदारांनी एक 25 किलोमीटर रस्ता कमी होतो त्याची मागणी केलेली आहे. बाकी पण सगळ्या मागण्या आणि कागदपत्र मी बरोबर घेऊन जातो आहे. मी नक्कीच या बाबतीत सहानुभूतीपूर्वक विचार करीन असा विश्वास देतो. आणि पुन्हा एकदा राज्य सरकारने त्याचप्रमाणे आपल्या आमदार खासदारांनी आणि जनतेने सहकार्य केलं आणि म्हणून ही कामं पूर्ण होऊ शकली. त्या सगळ्यांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो. आणि सोलापूर जिल्ह्याचा असाच विकास होत राहील, नवीन उद्योग येतील. आणि जर सरकारने जागा उपलब्ध करून दिली हायवेच्या बाजूला तर मी मान्य पालकमंत्रीजी लॉजिस्टिक पार्क बांधायला सगळ्या ठिकाणी तयार आहे आणि तुम्हाला पार्टनर म्हणून घ्यायला तयार आहे. जेवढी तुमची लँड असेल तेवढी इक्विटी पण तुम्हाला प्रोजेक्टमध्ये मिळेल. तेव्हा आपण जरूर करा. मला निंबाळकर साहेबांनी सांगितलं की फलटणला एअरपोर्ट करून द्या. आम्ही अशा 30 एअर स्ट्रीप बांधल्या आहेत की त्या रोड कम एअर स्ट्रीप आहेत. त्यातल्या 7चं उद्घाटन झालेलं आहे. तर दिल्ली बंगलोर पुणे बंगलोर हायवेवर अशा प्रकारे एखाद्या वेळी दिवसभरात रेल्वेच्या फाटकासारखं आपण ट्रॅफिक बंद करायचा, विमान उतरेल, एअरपोर्टमध्ये जाईल आणि पुन्हा थोड्या वेळाने विमान या उडायच्या वेळी ट्रॅफिक बंद होईल, पुन्हा विमान उडून जाईल. तर नक्कीच फलटणला, सातारला या कुठेतरी आपल्याला करता येत असेल तर ही अरेंजमेंट करण्याचा पण जरूर प्रयत्न करीन असा विश्वास देतो. आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना धन्यवाद देऊन मी माझं भाषण संपवतो. नमस्कार. धन्यवाद. खूप खूप मनापासून आभार. बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले अशा उक्तीप्रमाणे खरोखरच आश्वासन देऊन त्याची पूर्तता करणारे आणि हीच ओळख जनमानसात निर्माण करणारे आपले माननीय नामदार श्री नितीनजी गडकरी यांनी आताच आपल्या सगळ्यांना संबोधित केलेलं आहे. त्यांचे मनपूर्वक धन्यवाद. आणि यानंतर आभार प्रदर्शन करण्यासाठी मी चीफ इंजिनियर माननीय संतोष शेलार यांना इथे आमंत्रित करते. माननीय श्री संतोष शेलार. धन्यवाद. आज NHAI, NHPWD, MSRDC यांच्या संयुक्त विद्यमानं संपन्न झालेल्या एकूण 8,181 कोटी रकमे